तेरी सामर्थ को तब मैं देखता हूँ, तुझसे मेरी हर बरकत मुझे महफूज तेरे संग में रहता हूँ। जब होता हूँ बेचैन कभी तेरी रूह तब मुझको कांपती है। मेरी मुश्किलों में हर एक दर्द और गम में खुदावन तू ही मेरा शाफी है। करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। हाथों को उठाकर करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। फिर से करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। करता हूँ तेरा करता हूँ तेरा शुक्रिया मैं। करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया Hallelujah, Jesus, praise the Lord. सच में पिता जब हम निराश होते हैं, चिपके होते हैं, हम तेरे नाम को पुकारते हैं, तेरी सामर्थ हम पर आती है। तेरे वचनों के द्वारा तू हमें सांत्वना देता है, तेरे वचनों के द्वारा तू हमें छुड़ाता है, तू हमसे बात करता है। मैं तुझे धन्यवाद देती हूँ। खरंच आजचा दिवस तू घडवलायस, तुझ्यामध्ये आनंद करण्याची चांगली गोष्ट आहे माझ्या देवा, आणि हा सुंदर क्षण तू माझ्या जीवनाला जोडलायस। मी मनापासून तुझे आभार आहे, मी तुझं गौरव तुझी महिमा गाते पित्रा। खरंच तुझ्यासारखा कोणी नाही, तुझ्या समान कोणी नाही। आम्ही तुला धन्यवाद द्यायला आलो, तुझे आभार मानायला आलो, तुझी स्तुती तुझी महिमा करायला आलो। या मंडळापासून जोरदार देवाला धन्यवाद देऊ। आजच्या दिवसाबद्दल, या क्षणाबद्दल प्रभू मी धन्यवाद देते। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। मेरे मुंह खोलकर कहेंगे, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं। Yes, Lord. Thank you. आम्ही आभारी आहे, आभारी मानतो रे, आम्ही आभारी आहे, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी आहे, आभारी मानतो येशूला। हो आम्ही आभारी आहे, आभारी मानतो येशूला। आम्ही आभारी मानतो
येणाऱ्या ह्या वर्षामध्ये की परमेश्वरानं प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये त्याची आग निर्माण करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ती आग फक्त माहिती असण्यासाठी नाही तर देवाची सुवार्ता सामर्थ्याने सांगण्यासाठी. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. क्योंकि सेनाओं का यहोवा हमारे साथ है, याकूब का परमेश्वर. आमेन. आइए गीत गाएंगे.
सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है। हे यहोवा, राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान तेरा है, और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में, और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब हे हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु हमसे तेरे वचन के द्वारा बात कर, तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता हूँ। आमीन। परमेश्वर पिता, तेरी महान उपस्थिति यहाँ पर है पिता, और प्रभु जी हमसे तू बात करने जा रहे हैं, हम धन्यवाद देते हैं तेरे वचनों के लिए पिता, और प्रभु तेरी सामर्थ के लिए, तेरी महान उपस्थिति के लिए हम धन्यवाद देते हैं। प्रभु जी यहाँ पर मौजूद हर एक व्यक्ति पिता तेरे पवित्र हाथों में हम समर्पित करते हैं पिता। जैसे हमने प्रभु जी अपने मुंह से अंगीकार किया, वैसे पिता हमारे जीवन में तू काम करने जा रहा है, हम विश्वास करते हैं पिता। प्रभु जी हम खाली हाथ नहीं जाएंगे प्रभु, यहाँ से हम आशीष को, सामर्थ को, शांति को, आनंद को लेकर जाएंगे पिता, और तेरी महिमा को प्रभु जी हमारे जीवन में काम करता हुआ देखते हुए प्रभु जी हम यहाँ से जाएंगे पिता। धन्यवाद देते पिता, हमारा प्रभु जी जीवन, मन, आत्मा, प्राण, शरीर तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में समर्पित करते रहेंगे। प्रार्थना के साथ और तेरी आत्मा के अगुवाई के साथ हम यहाँ पर बैठते हैं पिता। तू हमसे बात कर, सारा समय तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में समर्पित करते हैं, यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। उसमें सभी प्रेज द लॉर्ड, हालेलुया। एक विशेष संदेश या ठिकाणी आपण ऐकणार आहोत, आणि याच्यापूर्वी कदाचित तुम्ही त्या गोष्टीविषयी ऐकलं असेल, पण परमेश्वर मात्र तुम्हाला मला काही गोष्टी या वेगळ्या संदेशाद्वारे शिकवू इच्छितो, आणि माझ्याबरोबर तुम्हाला काढायचं एस्तेरचं पुस्तक, एस्तेरचं पुस्तक, त्याचा 4था अध्याय, 2रा अध्याय, मराठीमध्ये मला वाचायला मदत करतील, आणि हिंदीमध्ये माझ्याकडे या ज्या स्लाइड्स आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत, हिंदीमध्ये आहे, कारण या हिंदीमध्ये या ठिकाणी सगळं काही टाकलेलं आहे। पण 4था अध्यायामध्ये आपण वाचणार आहोत। चौथ्या अध्याय पहिल्या वचनापासून पुढे 6 वचनापर्यंत या ठिकाणी मराठीमध्ये कुठेतरी वाचायला मदत करा। 4था अध्याय 1 ते 6। हे वर्तमान मर्दकयाच्या कानी पडले, तेव्हा त्याने आपले वस्त्र फाडले, गोंदाट नेसून राख फासली, आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले। तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला, गोंदाट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे। राजाचा हुकूम व फरमान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहोचले, तेथे तेथे यहुदी लोकात मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली। बहुतेक लोक गोंदाट नेसून राखेत पडून राहिले। एस्तेरच्या दासी व कोजे यांनी हे वर्तमान तिला जाऊन सांगितले, तेव्हा राणीस फार खेद झाला। मर्दकयाने गोंदाट काढून वस्त्र ल्यावे म्हणून तिने ते त्याचकडे पाठवले, पण तो घाई घेईना। राजाने एस्तेरच्या तैनातीस ठेवलेल्या फौजापैकी हताक याने तीस बोलवून आणून सांगितले की मर्दकयाकडे जाऊन हे काय व असे का याची चौकशी कर। हताक निघून राजमंदिराच्या दरवाजासमोरील नगराच्या चौकात मर्दकयाकडे गेला। आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे आणि यहुदी लोकांचा वध व्हावा म्हणून हमानेने राजभंडारात किती पैसे भरले आहेत ही सर्व हकीकत मर्दकयाने त्यास सांगितली। 8वें वचन। यहुदी लोकांचा विध्वंस करण्याच्या विषयी जी आज्ञा शूशन येथे दिली होती त्या लेखाची नक्कलही एस्तेरला दाखवण्यासाठी त्याच्या हाती
त्याने दिली आणि हे सर्व कळवून त्याने तिला असे बजावण्यास सांगितले की तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काबूल करावी. या ठिकाणी एस्तेर विषयी आपल्याला वाचायला मिळतं. यहुदी लोकांचा जो नाश होणार आहे त्या गोष्टीविषयी या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. याच्या अगोदरची स्लाइड आहे आणि ते अगोदर दाखवतील. याच्या अगोदर जे आहे बऱ्याच वेळेस एस्तेरच्या जीवनाचे 3 मुख्य भाग आहेत. पहिला भाग जो आहे तो याच्यावरती तुम्हाला बघायला मिळेल आणि पहिला भाग जो आहे तिच्या जीवनामध्ये अज्ञानता होती त्याविषयी आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर एक निष्क्रिय असणारी म्हणजे काहीच करत नसणारी अशा प्रकारची एस्तेर आणि त्याच्यानंतर एक सक्रिय म्हणजे खूप सामर्थ्यानं आपल्या लोकांसाठी उभी राहिलेली असते. या 3 तिच्या जीवनातले मुख्य भाग आहेत. त्या भागाविषयी आज आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या बऱ्याच लोकांच्या ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस 3 कॅटेगरीमध्ये लोक आपल्याला मंडळीमध्ये आणि जीवनामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. 3 कॅटेगरी कोणत्या कोणत्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे काय की असे लोक ज्यांना आजूबाजूला काय घडत आहे त्याच्याविषयी काहीच माहित नसतं. बऱ्याच लोकांचं जीवन जे आहे ते अशा प्रकारचं आहे. त्यांच्या जीवनाला बाकीच्या अज्ञानता त्याला आपण असं म्हणतो की ते अज्ञानता असते त्यांच्या जीवनात. ते अज्ञान असतात आणि भिन्न असतात. दुसरी एक कॅटेगरी आहे. ती कॅटेगरी अशी आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना हे माहित असतं. असे लोक आहेत की त्यांना ज्या गोष्टी घडत आहेत त्या केवळ ते पाहत राहतात. बाकीच्या त्या गोष्टीमध्ये जाऊन काहीतरी करायचंय अशा प्रकारे ते काहीच आपल्या जीवनामध्ये करत नाही. त्यांना कधीच त्या जीवनाचं काहीही पडलेलं नसतं. जरी काही घडत असेल एखादा व्यक्ती पाप करत आहे तर ठीक आहे ते हळहळतील ते म्हणते अरे रे त्यांनी पाप करायला नको होतं. जर एखादा व्यक्ती वाईट जीवन जगत असेल तर त्याच्याकडे ते पाहतात केवळ आणि पाहत असताना ते केवळ पाहून हळहळतात आणि असं म्हणतात की अरे त्या माणसाने असं करायला नको होतं. केवळ ते त्यांच्याकडे पाहत असतात. बाकी कुठल्याही प्रकारे रिॲक्शन देत नाही. मग त्यांना चांगलं झालेलं पण काही रिॲक्शन नसतं आणि वाईट झालेलं सुद्धा काही रिॲक्शन नसतं. पण असे काही लोक असतात तिसरी कॅटेगरी की जे स्वतःहून बदल घडवतात. लोकांच्या समोर जातात, बदल घडवतात, स्वतः पुढाकार घेतात. त्यासाठी काय कार्य करायचं त्या कार्याला ते पुढाकार घेऊन करतात. आपला स्वतःचा पैसा खर्च करतात, कष्ट मेहनत करतात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपलं समर्पण करतात आणि आपला वेळ त्या ठिकाणी देतात आणि बदल घडवून आणतात. प्रेज द लॉर्ड. 3 प्रकारची लोक जीवनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि प्रत्येक आजूबाजूला अशा प्रकारच्या लोकांची भरभर तुम्हाला बघायला मिळेल. अशा प्रकारची जी लोक आहेत ते भरभर आहेत त्या लोकांची की जे अशा प्रकारची लोक आहेत की ते सतत तुम्हाला इकडे तिकडे पाहायला मिळतात. एस्तेरच्या जीवनामध्ये आपल्याला 30 गोष्टी पाहायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे एस्तेरचा 2रा अध्याय आणि 14वं वचन. या ठिकाणी ही स्लाइड जी आहे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की एस्तेरच्या जीवनामध्ये नेमकं काय झालेलं होतं. या 3 लोकांच्या विषयी ज्याविषयी मी तुम्हाला सांगितलं ना ते 3 लोक आहेत. एक अज्ञानता, निश्चितता आणि सक्रियता. म्हणजेच काय अज्ञानता म्हणजे काहीच माहिती नाहीये असे लोक किंवा काहीच न करणारे म्हणजे कुठल्याही प्रकारचं कार्य करत नाही आणि अशा प्रकारचे काही लोक. आणि जे सक्रिय लोक आहेत की जे बदल घडवणारे समाजात असेल, मंडळीत असेल, त्यांच्या व्यक्तिगत जीवनात असेल, व्यवसायात असेल, नोकरीमध्ये असेल, कुटुंबामध्ये असेल, सगळीकडे ते काहीतरी बदल घडवत असतात. सतत कार्यशील असतात अशी लोक. आणि अशा प्रकारच्या 3 लोकांना नेहमी तुमच्या जीवनामध्ये आजूबाजूला किंवा तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. वाचा माझ्या बरोबर 2रा अध्याय 14वं वचन. जरी कदाचित इथं दिसलं नाही तरी बायबलमध्ये आपल्यासमोर बायबल आहे तर बायबलमध्ये मात्र ते वचन आहे. 2रा अध्याय 14वं वचन. संध्याकाळी ती जात असे आणि सकाळी ती उपपत्नी रक्षक राजाचा खोजा शाश्वत याच्या देखरेखीखाली दुसऱ्या अंतःपुरात जाईल. राजाने तिच्यावर प्रसन्न होऊन तिचे नाव घेऊन बोलवण्या वाचून ती पुनरुक्ती त्याच्याकडे जात नसेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सगळा अज्ञानी असते. बाजूला प्रश्न विचारा तू अज्ञानी व्यक्ती आहेस.
बायबल आपल्याला काय सांगतं माहिती आहे? ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला ओळखलं त्यावेळेस तुम्हाला आणि मला नाव घेऊन बोलवलेलं. बाजूला सांगा, तुला नाव घेऊन बोलवलेलं. ज्यावेळेस एस्थेरची निवड केली ना त्यावेळेस राजा एका स्त्रीची निवड करत होता स्वतःची पत्नी होण्यासाठी. आणि ज्या वेळेस निवडायचं होतं हे वचन असं सांगतं की प्रत्येक स्त्रीला त्याचं नाव घेऊन तिचं नाव घेऊन बोलवण्यात येत होतं. ज्यावेळेस एस्थेरचं नाव घेण्यात आलं त्यावेळेस ती राजाकडे गेली आणि त्याच्यानंतर तिला राजपद मिळालं, तिला राणी होण्याचा सन्मान मिळाला. आणि जी अगोदरची राणी होती त्या राणीच्या जागेवरती एस्थेरला नेमण्यात आलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण प्रत्येक जण या ठिकाणी बोलवलेले प्रत्येक व्यक्ती त्या प्रत्येकाचं नाव परमेश्वराला माहित आहे. हालेलुया. बाजूला सांगा, तुझं नाव परमेश्वराला माहिती आहे. कदाचित शेजाऱ्याला तुमचं नाव माहित नसेल, कदाचित आजूबाजूच्या लोकांना तुमचं नाव माहित नसेल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की जगात शहरातला प्रसिद्ध मनुष्य मला ओळखत नाही ओळखू द्या, पण देव मात्र तुम्हाला ओळखतो नाव. हालेलुया. कदाचित राजकीय माणसाची तुम्हाला ओळख नसेल, राजकीय माणूस किंवा एखादा आमदार किंवा एखादा खासदार तुम्हाला ओळखत नसेल, त्याला तुमचं नाव माहित नसेल, पण देवाला मात्र या जगाचा निर्माण करता परमेश्वर त्याला मात्र तुझं नाव माहिती. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मी एक व्यसनी व्यक्ती होतो, ज्यावेळेस देवाचा पाचारण्याविषयी मला काही माहित नव्हतं, त्यावेळेस देवाचे सेवक डीजेस दिनाकर त्यांनी स्टेजवरून माझं नाव घेतलं होतं आणि सांगितलं होतं की तुला देव सेवेसाठी बोलवत आहे. प्रेज द लॉर्ड. मी व्यसनी होतो, मी पापामध्ये होतो, मी वाईट जीवन जगत होतो, कुठल्याही प्रकारे देवाचा आणि माझा काहीही संबंध नव्हता. त्यावेळेस सुद्धा देव मला ओळखत होता. हालेलुया. आणि देवाची योजना त्यावेळेस सुद्धा माझ्यासाठी होती. आणि देवानी स्टेजवरून देवाच्या सेवकाच्या मनामध्ये ते नाव टाकलं आणि मला बोलवण्यात आलं की देवाच्या सेवेसाठी तू निवडलेला व्यक्ती आहेस. हालेलुया. ज्यावेळेस तुमचं तारण झालेलं आहे, तुम्ही या ठिकाणी आला, तुम्हाला असं वाटत असेल की मी कुणीतरी एक असा व्यक्ती आहे, चला ठीक आहे, मला कुणीतरी शेजाऱ्याने बोलवलं, तुमच्या नातेवाईकांनी सांगितलं असेल किंवा कदाचित तुमच्या एखाद्या मित्राने तुम्हाला सांगितलं सुवार्ता आणि तुम्ही आले. नाही, तुम्हाला तो एक माध्यम होता. तो मित्र असेल, नातेवाईक असेल, कुणीतरी असा व्यक्ती असेल, चर्चमधला एखादा विश्वासदार असेल, तो माध्यम होता. पण देव तो सांगण्यापूर्वीच देव तुम्हाला ओळखतो. हालेलुया. तुम्ही त्याच्या शेजारी राहायला जाण्यापूर्वीच देव तुम्हाला ओळखतो. त्या नातेवाईकांनी तुम्हाला सांगण्यापूर्वीच देव तुम्हाला ओळखतो. आणि देवाला तुमचं नाव माहित होतं आणि त्या माणसाच्या मनामध्ये तुमचं नाव टाकण्यात आलं आणि सांगण्यात आलं की त्याला जाऊन देवाची सुवार्ता सांग. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यापैकी कोणताही व्यक्ती असा नाही की त्याला देव ओळखत नाही. हालेलुया. एस्थेरला बोलवण्यापूर्वी एस्थेरचं नाव राजाला माहित होतं. माहिती होतं तिला, त्याला माहिती होतं की कुणाला बोलवण्यात आलं, तिचं नाव घेऊन त्याला बोलवण्यात आलं आणि तिला राजपद देण्यात आलं. लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल, तुम्ही अज्ञानी असाल या गोष्टी संदर्भात की माझ्याविषयी काहीच माहिती नाही कुणाला, पण राजाला मात्र माहिती आहे, देवाला मात्र माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपण असं इच्छा बाळगतो, आपल्याला असं वाटतं की आपलं नाव कुणालाच माहिती नाही, कारण म्हणूनच आपण अज्ञान असतो आपल्या अंतःकरणाच्या बाबतीत. आणि म्हणून आपण सगळेजण जसं नाव घेऊन बोलवलं ना तसं प्रत्येक जण आपण एका योजनेअंतर्गत बोलवलेलं. एस्थेरला राणी होण्यासाठी बोलवलं. बाजूला सांगा, एस्थेरला राणी होण्यासाठी बोलवलं. केवळ राजवाड्यात राहण्यासाठी, चांगलं चुकलं खाण्यासाठी बोलवलेलं नव्हतं, राणी होण्यासाठी. आणि राणी याचा अर्थ काय? राणी याचा अर्थ अधिकार. लक्षात घ्या, राणीच्या हातामध्ये अधिकार असतो. जशा प्रकारे एका व्यक्ती जो बोलवण्यात येतो त्या व्यक्तीच्या हातामध्ये काय असतो? एक अधिकार असतो. आज आपण महिला दिनाच्या निमित्तानं एका स्त्रीच्या जीवनावरती पाहत आहोत आणि हे केवळ स्त्रियांसाठी असलेला संदेश नाही, बरं, पुरुषांसाठी असलेला सुद्धा संदेश आहे. देव ज्यावेळेस एखादं कॅरेक्टर बायबल मधून घेतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना कॉमन रीतीने परमेश्वर शिकवतो की तिच्या किंवा त्याच्या जीवनातून परमेश्वराला काहीतरी आपल्याला सांगायचं असतं. हालेलुया. कारण बायबल सांगतं ग्रंथकाराच्या पत्रामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या बोधासाठी लिहून ठेवलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी बोध घ्यावा, तुम्ही आणि मी शिकावं आणि तुमचं आणि माझं जीवन आत्मिक रीतीने जास्त उंचावलं जावं, यासाठी ह्या परमेश्वराने लिहून ठेवलेलं आहे. आणि परमेश्वराने हे सांगितलेलं आहे की तुम्ही प्रत्येक जण योजनेसाठी बोलवलेलं. देवानं तुमच्या जीवनासाठी योजना बनवली. केवळ राजवाड्यामध्ये राहण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं नाही. चर्चमध्ये केवळ येऊन खुर्चीवर बसण्यासाठी, खुर्ची रिकाम्यासाठी एक माणूस पाहिजे म्हणून तुम्हाला बोलवलं, असं अजिबात नाही. प्रेज द लॉर्ड. खुर्च्या रिकाम्या आहेत, चला पास्टरनी बोलवले, येऊन बसा, कुठेतरी कॅमेऱ्यात कुणीतरी दिसलं पाहिजे, यासाठी तुम्ही आहात या ठिकाणी नाही.
राजवाड्यामध्ये राहण्यासाठी केवळ नाही, बसण्यासाठी केवळ नाही, आराम करण्यासाठी केवळ बोलवलेलं नाही, तुम्ही प्रत्येक जण योजनेनं बोलवलेले व्यक्ती आहात. हालेलुया. तुमच्या प्रत्येकासाठी काहीतरी योजना आहे. तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी इथं उगीच आलो, ठीक आहे, मला बोलवण्यात आलं, पण देवांची योजना तुमच्या जीवनासाठी. नाव घेऊन बोलवलं तुम्हाला, योजनेसाठी, योजनेअंतर्गत बोलवलं. देवाने अगोदरच प्लॅन केलेला अमुक नावाचा व्यक्ती चर्चमध्ये येईल, या खुर्चीवरती तो बसेल, याला ते वचन ऐकवण्यात येईल आणि स्वर्गामध्ये याच्यासाठी हे प्रतिफळ नेमून ठेवलेलं आहे आणि हे काम केल्यानंतर त्याला ते प्रतिफळ मिळणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एस्तेर राणी विशेष उद्देशासाठी निवडलेली व्यक्ती होती, कारण यहुदी लोकांना वाचवायचं होतं, तिचा उपयोग करून घ्यायचा होता. आणि जर उपयोग करून घ्यायचा आहे तर तिला राजपद देणं भाग होतं. कोणीतरी अशी व्यक्ती की डायरेक्ट जी राजाजवळ जाऊ शकेल अशी व्यक्ती देवाला हवी होती. प्रेज द लॉर्ड. डायरेक्ट राजाजवळ, कारण राजाजवळ जाण्याचा कुणालाही त्यावेळेस अधिकार नव्हता. कोणीही राज आज्ञेशिवाय त्याच्या जवळ जाऊ शकत नव्हतं. राणीच एकमेव अशी व्यक्ती होती की डायरेक्ट राजाजवळ जाऊ शकत. आणि म्हणून परमेश्वरानं राणीला निवडलं की जी यहुदी याच्यातून व्यक्तीतून असेल आणि ती व्यक्ती राणी असेल आणि राजाजवळ डायरेक्ट जाईल आणि माझ्या लोकांसाठी मध्यस्थी करेल. प्रेज द लॉर्ड. विशेष उद्देश, देवाजवळ विशेष उद्देश आहे. कदाचित तुम्हाला तो माहित नसेल, तुम्हाला कदाचित त्या योजनेपासून तुम्ही अनभिज्ञ असाल, अज्ञानी असाल, पण आपण अज्ञानी असतो आणि अज्ञानताच आपल्याला काय करते बरं, बऱ्याच वेळेस स्टक करते, आपल्याला सीमित करते. आपल्याला असं वाटतं की हे मला माहित नाहीये म्हणजे परमेश्वर माझ्या जीवनात काय नाही करत. पण लक्षात घ्या, तुम्हाला ज्यावेळेस माहिती होईल, बायबलची वचनं तुम्हाला माहित नाही. बऱ्याच लोकांना मी ओळखतो की त्यांनी एकदा सुद्धा पूर्ण बायबल वाचलेलं. किती लोक आहेत की ज्यांनी एकदा पूर्ण वाचून बायबल काढले, पूर्ण एकदा? कमी संख्या आहे, माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपण अज्ञानी आहोत, आपल्याला ज्ञान मिळवायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ह्या जगातलं सर्वात मोठं ज्ञान याच्यामध्ये ठेवलेलं आहे. या बायबलवरती सर्वात जास्त जगात कोणत्याही पुस्तकावर इतके पुस्तकं रेफरन्ससाठी लिहिली गेलेली नाही जेवढी बायबलवरती लिहिली. तुम्हाला माहिती आहे, म्हणून हे बायबल महत्वपूर्ण आहे आणि तुम्हाला हे वाचलं पाहिजे. तुम्हाला ज्ञानी बनायचंय तर हे वाचलं पाहिजे. तुम्हाला ज्ञान मिळवायचं, जगामध्ये कसं जीवन जगायचं हे माहिती करून घ्यायचं तर बायबल वाचलं पाहिजे. आणि ज्ञान मागितलं पाहिजे परमेश्वरापासून, पण प्रभूकडून मागितलं पाहिजे, कारण आपली अज्ञानता बऱ्याच वेळेस आपल्याला नाश करते. माहिती तुम्हाला, पैशाविषयीची माहिती नाही, आपल्याला कसं हाताळायचं माहित नाही तर नाश होतो. पैशाचा नाश होतो, बुद्धीचा नाश होतो, वेळेचा नाश होतो, बऱ्याच गोष्टीचा नाश होतो. एखाद्या कामाची, एखाद्या बिझनेस, मी काही वर्षापूर्वी एक बिझनेस स्टार्ट केला होता. कोणीतरी मला सांगितलं ठीक आहे हा चालू करा म्हणजे व्यवस्थित चालेल, आणि मी खूप पैसे खर्च केले त्यासाठी. त्यावेळेस लाखो रुपये खर्च केले, लाखो नव्हते माझ्याकडे, लाखो इकडून तिकडून जमा केले, बरंच काय काय जमा केले. ते शॉप घेतलं, त्याच्यानंतर त्यामध्ये इंटिरियर केलं आणि कम्प्युटर्स आणले, बरंच काय काय केलं, फ्रँचायझी घेतली, सगळं केलं. मी प्रार्थना करत राहिलो, प्रभू या आशीर्वादित कर, प्रभू या आशीर्वादित कर. पण तुम्हाला माहिती आहे त्यातली 1% सुद्धा त्या बिझनेसची माहिती नव्हती. 1% आणि माहिती नसल्या कारणानं तो बिझनेस चालला नाही. सगळे पैसे बुडाले, सगळे इंटिरियर वाया गेलं, सगळ्या गोष्टी वाया गेल्या. केवळ एकच गोष्ट होती, माझ्याजवळ पैसा होता, टॅलेंट होतं, मला सगळं होतं, माझ्याजवळ सगळ्या होत्या, आणि कष्ट करण्याची तयारी होती, वेळ वाट बघण्याची तयारी होती, सगळं काही होतं. पण एक गोष्ट मात्र माझ्याकडे नव्हती, ज्या गोष्टीमुळं ते बिझनेस चालला नाही. त्याच्या पाठीमागे अजून एक दुसरं कारण होतं, देवाने मला बिझनेस करण्यासाठी नाही बोलवलेलं, ही पण गोष्ट आहे. पण अज्ञानता मात्र माझ्या जीवनामध्ये होती, कारण मला माहितीच नव्हतं की कसं चालवायचं, काय करायचं नेमकं. काही गोष्टीच्या त्यातल्या काहीच गोष्टी मला माहित नव्हत्या. तुम्हाला माहिती आहे, अज्ञानता बऱ्याच वेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला स्टक करेल, थांबवेल, पाठीमागे खेचेल. तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून पाठीमागे जाऊ शकताय जर तुम्हाला माहिती नसेल तर. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीची, जर आत्म्यामध्ये तुम्ही आलाय, देवामध्ये आलाय, चर्चमध्ये आलाय, तर बायबल वाचताय, तुमच्या हातात बायबल दिलेलं आहे कुणीतरी, विश्वास तुम्ही ठेवलाय, बाप्तिस्मा घेतलाय, तर माहिती करून घ्या. प्रेज द लॉर्ड. अज्ञानी राहू नका, बायबलची माहिती करून घ्या, देवाची माहिती करून घ्या. देव कसा आहे, काय करतो, कुठे राहतो, त्याचा स्वभाव कसा आहे, तो काम कधी करतो, प्रार्थना कधी ऐकतो, आणि तो माझ्यावर रागवतो कधी, तो माझ्यावर चिडतो कधी, तो कृपा कधी करतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हालेलुया. जर हे माहित नसेल तर तुम्ही अज्ञानतेमुळे तुमचा नाश होईल. अज्ञानतेमुळे तुम्ही खूप मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात जे पाहिजे असायला हवं ते तुम्हाला मिळणार नाही.
हालेलुया. एस्तेरला काय माहित नव्हतं माहिती? एस्तेरला लोकांच्या विषयी काय चाललेलं आहे तिला काहीच माहित नव्हतं. ती अनभिज्ञ होती. काय होती? अनभिज्ञ होती. तिकडे यहुदी लोकांच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञा निघाल्या. राजाने त्यांना मारण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर असं ठरवण्यात आलं की सगळ्या यहुदी लोकांचा नाश करण्यात आहे. त्याच्यात मोर्दोखाय पण मरणार आहे, सगळ्या लोक मरणार आहेत. आणि तिकडे काय होत आहे? शोक केला जात आहे. आणि एस्तेरला काहीच माहित नाही. एस्तेर पूर्णपणे आज्ञेने ती राजवाड्यामध्ये आरामात आहे. कारण राजवाड्यामध्ये आता ती राजवाड्यात गेली आतमध्ये. आता राजवाड्यात गेल्यानंतर सगळं आनंदी आनंद आहे. चांगलं चुंगलं खायला आहे, चांगली टाळी वाजून तर लगेच नोकर येतात. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आणि हुकूम मानणारे लोक आहेत आणि काय तिला गरज आहे. आणि आज्ञाने राहिली तर काय फरक पडतो? चर्चमध्ये आल्यानंतर सुद्धा लोक अशीच बनतात. चर्चमध्ये ज्यावेळेस लोक येतात ना, आता देव कृपा करतोय. आता देव अगोदर त्रासामध्ये होता, अगोदर व्यसन होतं, वाईट गोष्टी होत्या, ते सगळं सोडलं. आता चर्चमध्ये आले, आता देव सगळं काही भिस्त कोणावर टाका. बायबल सांगतं की अहो कष्टी व भाराकांजन हो, तुम्ही सर्व कुठे या? मजकडे या. चला ठीक आहे, येशूकडे आले तुम्ही आणि सगळा भार आता कोणावर टाकला? येशूवर टाकला. आता मी बायबल वाचण्याची गरज नाही, बायबल प्रार्थना करण्याची गरज नाही. केवळ 5 मिनिट चर्चमध्ये आलं, बसलं पास्टरला आणि कॅमेऱ्यामध्ये चेहरा दिसला, बस झालं. बाकीचं काही करण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे, असं येशूच्या विश्वासाचं जीवन नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण येशू ख्रिस्तासोबतचं जीवन हे आरामाचं जीवन आहे. बाजूला सांगा, येशू ख्रिस्तासोबतचं जीवन हे आरामाचं जीवन नाही. तुम्हाला कोणाला वाटत असेल की हे आरामाचं जीवन आहे, खूप शांतीचं जीवन आहे आणि काहीच करावं लागत नाही, असं जर असेल तर तुमचा गैरसमज आहे. लक्षात घ्या, ते शांती आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे, खूप समाधान आहे. आणि बायबल सांगतं की भक्ती हा चित्त समाधानाचा खूप मोठा लाभ आहे. बायबल सांगतं आपल्याला. पण जरी हा लाभ असला तरी एक महत्वाची गोष्ट आहे, याच्यामध्ये संघर्ष आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आहेत. त्याच्यातून परीक्षातून जावं लागेल. तुम्हाला बायबल वाचावं लागेल, तुम्हाला प्रार्थना करावी लागेल, चर्चमध्ये येऊन शिकावं लागेल, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि तुम्हाला अज्ञानी राहता येणार नाही. हालेलुया. जर तुम्ही म्हणाल की मी विश्वासणार आहे आणि मी बायबल कधीच अजून पूर्ण एकदा वाचलेलंच नाही, तर निश्चित अर्थाने तुम्ही अजून सुद्धा अज्ञानी आहात. बरेच लोक जे अजून सुद्धा बायबल वाचत आहेत, अजून सुद्धा 5 मिनिटं 10 मिनिटाच्या वर प्रार्थना केलेली नाही त्यांची, त्यांनी देवाच्या बाबतीत ते अज्ञानी आहेत. देवाला त्यांनी ओळखलं नाही म्हणून ते प्रार्थना नाही करत. कारण जर तुम्ही देवाला ओळखलं असतं तर तुम्ही प्रार्थना केली असती, त्याच्या भेटीची तुम्हाला ओढ लागली असती, तुम्हाला त्याला भेटण्यासाठी तुमचं अंतःकरण रोज सकाळी आतुर झालं असतं, म्हणलं असतं प्रभूला मी कधी भेटतो, प्रभूची मी कधी बोलतो, प्रभूकडून मी कधी ऐकतो. कारण मी जर भेटलो नाही तर मी काय होतो? बेचैन. जो ज्ञानी आहे ना तो बेचैन होतो. जर तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही बेचैन व्हा प्रार्थना विना, तुम्ही चर्च विना बेचैन व्हा. तुम्ही एक दिवस जर एखाद्या आठवड्यात सरळ दांडी मारतात लोक, अज्ञानी आहे म्हणून दांडी मारतात. माहिती तुम्हाला, चर्चला दांडी मारणारे लोक अज्ञानी असतात. त्याला माहित नसतं काय की चर्च मध्ये गेल्याचा काय फायदा आहे. आठवडाभर जो आशीर्वाद त्यांच्या सोबत येणार आहे ना रविवारचा, तो त्यांना ठाऊक नाही म्हणून ते करत बसतात. का? कारण त्यांना ठाऊकच नाहीये की नेमकं परमेश्वर काम कसा करतो हे त्याला ठाऊक नाही. देवाला जवळून ओळखून घ्या, तुम्ही देवाला सोडणार नाही बरं खरंच. प्रेज द लॉर्ड. त्याच्याविषयी ज्ञान करून घ्या, तुम्ही लांब जाणार नाही त्याच्यापासून, चिटकून राहा. आणि लोकांनी बाजूला गेलं तर तुम्ही धरून राहता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण त्याची किंमत माहिती असते, त्याची किंमत माहित असते. कारण माहिती आपल्याला काय करते बरं, एखाद्या माणसाला जो अडाणी आहे किंवा जो शिकतच नाहीये त्याला शिक्षणाचं महत्व माहित नसतं म्हणून तो शिकत नाही. अभ्यास का करत नाही माहिती एखादा मुलगा किंवा मुलगी? कारण शिक्षणाचं महत्व माहित नसतं. ज्याला शिक्षणाचं महत्व माहित असतं ना त्याला सांगावं लागत नाही, तो अभ्यास कर, तू टीव्ही बघू नकोस, मोबाईल बघू नको, हे करू नको, ते करू नको. तो आवर्जून बसणार. त्याला माहित असतं की मी शिकल्याने काय होणार, त्याला ठाऊक असतं की मी शिकल्यानंतर माझा फायदा नेमका काय होणार आहे हे त्याला ठाऊक असतं. म्हणून त्याला कोणीही जबरदस्ती करायची गरज नसते. तो आवर्जून बसतो अभ्यास करायला, त्यासाठी प्रयत्न करत राहतो आणि त्याचं प्रतिफळ त्याला मिळतं. हालेलुया. एस्तेर अज्ञानी होती आणि तिला ठाऊक नव्हतं. ती आरामात, तिला असं वाटलं होतं आता इथून पुढे कष्ट नाही, इथून पुढे काही संघर्ष नाही. मोर्दोखाय तिला येऊन सांगत नाही तोपर्यंत तिला काहीच माहित नव्हतं. तिला माहितीच करून घेतली नाही तिनं. तुम्ही बऱ्याच वेळेस तुम्ही माहितीच करून घेणार नाही. कारण जगामध्ये बरीच लोक अशी आहेत की त्यांना जगाशी काहीही देणं घेणं पडलेलं नाही. त्यांनी त्यांचं तारण चालवून घेतलं, आता ते शहरामध्ये स्टेबल झाले, पास झाले.
बऱ्याच विश्वासांना मी ओळखतो की जे लोक जगाविषयी अज्ञानी आहेत पूर्णपणे, आणि तुम्हाला जर खरंच देवानं सांगायचं ठरवलं तर तुमचे डोळे खडकन उघडतील. तुम्ही बाजूचा बसणारा जो व्यक्ती आहे ना, तुमचा शेजारी आहे, त्यासाठी प्रार्थना केल्यापासून तुम्ही राहणार नाही. जो मरत आहे ना, नरकाच्या दिशेला चाललाय, त्याच्यासाठी प्रार्थना केल्यापासून तुम्ही राहणार नाही. कारण देव तुम्हाला त्या गोष्टी दाखवायला चालू करेल. बायबल ज्यावेळेस तुम्ही वाचाल ना, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या डोक्यात प्रकाश पडायला चालू होईल. कारण या जगाच्या लोकांचं जे डोळं आहे ते सैतानानं आंधळे करून ठेवलेलं आहे. तुम्ही आंधळे आहात का? विचार करा. आत्म्यामध्ये आंधळे झालात का? बरेच लोक आंधळे झाले, बरेच लोक आंधळे आहेत. एस्तेर सुद्धा एक तिच्या ठराविक जीवनामध्ये असा काळ आला होता, जोपर्यंत मर्दकाई येऊन त्या दरवाजावर राहत नाही, येऊन सांगत नाही, तोपर्यंत तिला काहीच कळालेलं नाही. ती गुरफटून गेली तिच्या व्यस्त जीवनामध्ये, तिच्या एक आरामाच्या जीवनामध्ये. बरेच लोक ज्या विश्वासणार आहेत त्या आरामाच्या जीवनात काय गेले? गुरफटून गेलेले. आणि म्हणून तुम्ही केवळ एक परमेश्वरासाठी एक केवळ शरीर नाही, तुम्ही एक व्यक्ती आहात की ज्याच्यासाठी देवाची योजना आहे. ज्याला देवाला उभं करायचं, समाजामध्ये उभं करायचं असेल, कदाचित देवाला तुम्हाला तुमच्या गावात उभं करायचं असेल, तुमच्या एरियामध्ये उभं करायचं असेल, कारण देव परमेश्वर व्यक्ती शोधत असतो आणि तुम्ही ती व्यक्ती आहात की ज्याला देवाला उभं करण्यासाठी निवडले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही 20-25 वर्षापूर्वी जर माझ्याविषयी ऐकलं असतं तर तुम्ही माझ्याकडे पाहून सुद्धा असं म्हणले असते की हा कधीच काय करणार नाही, कधीच काय करणार नाही. आणि लक्षात घ्या, बाजूला सांगा पुन्हा एकदा की तुझ्यासाठी परमेश्वराची योजना आहे. माझ्यासाठी परमेश्वराची योजना होती लक्षात. आणि म्हणून मी येतो तुमच्या समोर. माझ्या मंडळीतून सुद्धा कोणाला असं वाटत नव्हतं की सतीश नावाचा व्यक्ती काहीतरी करेल म्हणून. तर सतीशला परमेश्वरानं उभं केलं स्टेजवर. हालेलुया. आणि देवाने त्याच्याकडून सामर्थ्य काम करून घेतले. हालेलुया. एका मंडळीची स्थापना करून घेतली. अनेक लोकांसाठी तारणाचं कारण बनवलं मला. लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा परमेश्वर काहीतरी करू इच्छितो तुमच्याद्वारे. कारण ज्या वेळेस मला सुद्धा काही माहिती नव्हतं ना, त्यावेळेस मी माहिती करून घेतली. बायबल आधाशासारखं मी वाचलेलं. एखादा आधाशी जसं एखादा खूप दिवसाचा उपाशी व्यक्ती जसं जेवण करतो ना, तशा प्रकारे खूप दिवसाचा उपाशी असल्यासारखा मी बायबल वाचलेलं आहे. आणि हे बायबल वाचत असताना मला असं वाटतं की बायबलची पाडून फाडून खावी काय, अशा प्रकारे मी बायबल वाचायचो. कारण मला त्यातली स्टोरी जाणून घ्यायची होती, वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. इतक्या कॉमेंट्रीज वाचल्या मी, इतकं काही वाचन केलं. मला असं वाटलं की मला ज्ञान करून घ्यायचंय, माहिती करून घ्यायचंय. आणि देवाविषयीचे जाणणं. तुम्हाला माहितीये, पवित्र आत्मा तुम्हाला याची एक ओढ लागून देतो. तुम्हाला जर ओढ लागली नसेल ना अजून सुद्धा, तुम्ही दुसरी कदाचित पुस्तक वाचत नसाल, पण किमान बायबल तरी अत्यंत काळजीपूर्वक रोज वाचून घ्या. रोज प्रार्थनेद्वारे देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. आणि जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही आळशी विश्वासणारे आहात. लक्षात घ्या. बाजूला सांगा, तू आळशी विश्वासणारा बनू नकोस. बरेच आळशी विश्वासणारे चर्चमध्ये येतात, बसतात आणि प्रार्थना, त्यांना संकट आले की ते कोणाला फोन करतात? एखादा प्रार्थना करणारा ब्रदर आहे त्याला फोन करतात, एखादी प्रार्थना करणारी सिस्टर आहे त्याला फोन करतात. जे प्रार्थना करणारे ब्रदर आहेत ना, त्यांना मी आता सांगतो स्टेजवरून की अशा आळशी विश्वासणाऱ्यासाठी प्रार्थना नका करू, त्याला प्रार्थना करू द्या. हालेलुया. कारण आळशी विश्वासणाऱ्याला तुम्ही जागृत केलं नाही तर देव तुम्हाला विचारेल त्याचा जा की तू त्याला काय सांगितलंस म्हणून. कारण केवळ आपण लोकांना आळशी बनवतो. बऱ्याच पालकांनी सुद्धा विश्वासाला आळशी बनवले. त्यांना ते सत्य सांगतच नाही. मी तुम्हाला सांगत आहे की आळशी विश्वासणारे बनवू नका. केवळ माझ्यावर अवलंबून राहू नका. हे जे सांगितलंय याचा शोध करा बायबलमध्ये. हालेलुया. मी जे तुम्हाला हे सांगत आहे याचा शोध करा. ह्या गोष्टी बायबल मधूनच मी घेतलेल्या आहेत, पण त्याचा शोध करा की लिहिलंय का म्हणून. मी जे सांगितलंय, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की घरी जाऊन हे वचन वाचा, घरी जाऊन हा अध्याय वाचा, घरी जाऊन हे पुस्तक वाचा. आज घरी गेल्यानंतर तुम्हाला टास्क आहे की एस्तेरचं जाऊन पुस्तक वाचा. प्रेज द लॉर्ड. वाचून घ्या की एस्तेरच्या जीवनात मी जे सांगितले ते खरं आहे का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच लोकांना वाटतं आजचा संदेश काय बरा वाटला नाही, आणि पण वाचता म्हणजे तुम्हाला समजेल की आजचा संदेश खरा होता. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून काय करा, अशा प्रकारे जर तुम्हाला अज्ञानी असाल तर अज्ञानातून बाहेर या. कारण ज्ञानाद्वारे तुमचं जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित बनवू शकतं. लोकांसाठी तुम्ही महत्वाची व्यक्ती बनवू शकताय, एक आदर्श बनवू शकताय. दुसरी महत्वाची गोष्ट, एक निष्क्रिय असणारी जी एस्तेर आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 14 अध्याय 14 वचन. चौथा अध्याय 14 वचन वाचा मराठीमध्ये.
तू या प्रसंगी गप्प राहिली तरी यहुदियांची सुटका व उद्धार होईलच. हा. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्यास प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एस्तेरला ज्यावेळेस मर्दोके परिस्थिती सांगतो, ज्यावेळेस परिस्थिती कळते तिला, त्यावेळेस एस्तेरचं पहिलं उत्तर काय माहितीये? पहिलं उत्तर 11व्या वचनात दिलेलं आहे. पहिलं उत्तर वाचा. राजाने सर्व सेवक व राजाच्या सर्व परागणातील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्यापासून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे. मात्र राजा आपल्या सोन्याचा राजदंड ज्याच्या पुढे करील त्याचाच बचाव होणार. मला तर आज 30 दिवस राजाकडून बोलावणे आले नाही. हा, याच्या अगोदरची जे स्लाइड आहे बद्दल निष्क्रिय एस्तेरची ती लाव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक एस्तेर जी आहे ती निष्क्रिय जीवन त्या ठिकाणी तिच्या जीवनातून आपल्याला पाहायला. निष्क्रियता म्हणजे काय? बरेच विश्वासणारे निष्क्रिय आहेत. कशा निष्क्रिय आहेत ते? विश्वासणाऱ्यांना केवळ एक गोष्ट शिकवलेली आहे वर्षांपासून, एकच गोष्ट, अरे अरे असं व्हायला नाही हवं. अरे अरे जग लोक मरत आहेत आजूबाजूला. अरे अरे लोक नरकाकडे चाललेले. अरे अरे नाश होत आहे. केवळ हळहळायचं, बाकी त्याच्यासाठी काहीही करायचं नाही. तुम्हाला माहिती आहे या विश्वासणाऱ्यांना निष्क्रिय विश्वासणारे म्हणतात. बाजूला सांगा, निष्क्रिय विश्वासणारा. निष्क्रिय स्थिर. तुम्ही आहात का निष्क्रिय विश्वासणारे? निष्क्रिय म्हणजे काय? की ज्याला काही माहिती नाही अशी पण लोक आहेत. कदाचित माहिती नसलेल्या लोकांत असाल तर माहिती करून घ्या. देवाचं हृदय माहिती करून घ्या, बायबल माहिती करून घ्या. जर निष्क्रिय असाल तर मात्र आजपासून तुम्हाला सक्रिय व्हायचं. हालेलुया. बाजूला सांगा, हळहळायचं केवळ बंद कर. लोक मरत आहेत, ठीक आहे, मरत आहेत, पण तू काय केलंस त्या मरणाऱ्या लोकांसाठी? बऱ्याच विश्वासणाऱ्यांना मी पाहतो की लोक मरत आहेत, अगदी ते आवर्जून सांगतात लोक मरत आहेत. अरे मरत आहेत, पण तू एक दिवस उपास केला ना मरणाऱ्या लोकांसाठी? मी तुम्हाला प्रश्न विचारतो की मरणाऱ्या लोकांसाठी तुम्ही उपास केला? किती लोक या ठिकाणी आहेत की तुमच्या एरियासाठी, तुमच्या शेजाऱ्या पाल्यांसाठी तुम्ही महिन्यातून एक दिवस उपास केला? बस 1 2 3 4 बस. म्हणजे आपण निष्क्रिय आहोत. तुम्ही किती विश्वासणारे, तुम्ही किती असे विश्वासणारे आहात तुमच्यापैकी की तुम्ही तुमच्या अत्यंत जवळच्या शेजाऱ्यांना जाऊन देवाचं वचन सांगितलं, नवीन करार दिलं? निष्क्रिय. ज्याने हात वर केले ते निष्क्रिय आहेत. मी तुम्हाला तुमचं कमीपण काढण्यासाठी नाही सांगत आहे लक्षात घ्या, पण तुम्हाला मी जागृत करत. मला तुमचं कमीपण नाही पाहायचं, मला तुमची प्रामाणिकपणा पाहायचंय. की तुम्ही बऱ्याच वेळेस लोक म्हणतात की मी ह्या एरियातून येतो, मास्टर त्या एरियात विश्वासदारच नाही. तुझी जबाबदारी आहे त्या एरियातून आल्यानंतर त्या लोकांसाठी प्रार्थना करण्याची. ते लोक मरतायत ना त्यांच्यासाठी आपलं गुडघे झिजवण्याची. बऱ्याच लोकांना माझ्याजवळ बरेच विश्वास येतात की पास्टर आपण मीटिंग ठेवूया, पास्टर आपण या ठिकाणी लोकांना बोलवू. अरे लोकांना मीटिंग ठेवल्यानंतर कुठले लोक येणार आहेत मला सांगा? विश्वासणारेच येणार आहेत सगळे एकत्र. विश्वासणारे येतील, गाणी गातील, देवाचं गौरव करतील, एखादा प्रीचर येईल, विश्वासणाऱ्यांसाठीच भविष्यवाणी करून निघून जाईल. अविश्वासणाऱ्यांचं काय? जे लाखो मरत आहेत त्यांचं काय? 1000 लोक येतील मीटिंगसाठी विश्वासणारे. अविश्वासणारे जे 5 लाख आहेत त्यांचं काय? बाकीचं त्यांच्यासाठी कोण काम करणार? विश्वासणाऱ्या जमिनीवर काम करायला तयार नाहीत. बरं तिथे या ठिकाणी ते कारण सांगतात, जसं एस्तेरने सांगितलं राजा जोपर्यंत बोलवत नाही ना तोपर्यंत कोणी जात नाही त्याच्यावर. ते म्हणतात की पास्टर माझ्याजवळ टाइम नाहीये, माझ्याजवळ वेळच नाही, मी कसं जाणार? मी सकाळी उठतो तेव्हापासून संध्याकाळपर्यंत मी माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या बिझनेससाठी, माझ्या नोकरीसाठी मी बिझी आहे, मी व्यस्त आहे. प्रार्थना करायला सुद्धा विश्वासाने वेळ नाही. प्रार्थना करायला, व्यक्तिगत प्रार्थना करायला निष्क्रिय विश्वासणारे आहात तुम्ही. जर तुमच्याजवळ प्रार्थना करायला वेळ नसेल तर. कारण सगळ्यात मोठं कारण वेळ नाही, हे कारण सगळ्यात मोठं कारण विश्वासणाऱ्याचं. दुसरं कारण आहे भीती वाटते. मी सुवार्ता नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? तो काय म्हणेल, मारहाण करेल, तो मला ख्रिश्चन म्हणेल, तो मला असं म्हणेल, तो मला तसं म्हणेल.
असं बरंच काय काय. जर पौलाने ठरवलं असतं की मला लुस्त्रमध्ये मारहाण होणार आहे तर मी जाणार नाही लुस्त्रमध्ये. मला या नगरामध्ये इफिस नगरामध्ये मला तुरुंगात टाकलं जाणार आहे ते माहिती असतं. त्याला माहिती होतं. त्याला माहिती होतं की यरूशलेमेत मला पकडलं जाणार आहे, मला रोममध्ये उभं केलं जाणार आहे, जेलमध्ये टाकलं जाणार आहे, मी कितीतरी वर्ष जेलमध्ये जाणार आहे हे त्याला माहिती होतं. संदेश आगमनामाचा संदेश त्याला सांगतोय की हा ज्याचा कबर बंद आहे त्याला जेलमध्ये टाकणार आहे हे माहिती होतं. तरी सुद्धा पौल यरूशलेमला निघाला होता. तरी सुद्धा पौल म्हणाला की माझ्यासाठी ते निवडलेलं आहे, माझी निवड त्यासाठी आहे, मी तिथं टाकलं जावं, मी कैसरा समोर जाऊन साक्ष बनावं यासाठी निवडलेला व्यक्ती आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो साताऱ्यामध्ये त्यावेळेस इतक्या कठीण कंडिशन मध्ये होतो. माझा आणि माझा परिवार, आम्हाला जीवाची भीती होती. माझ्या पत्नीला ज्यावेळेस ती हॉस्पिटल कामाला होती त्यावेळेस आणि लोकांनी धमकी दिली होती की तिला आम्ही मारणार. मला पण मारहाण झाली होती. लोक असं मला धमकी देऊन रस्त्यात पकडून मला म्हणायचं झोडून जा नाही तर तुला मारू. माझे वडील आले माझ्याजवळ, मला म्हणाले की जर जीवाची भीती आहे तर सेवा करून काय उपयोग आहे, घरी चल आपण तिकडे जाऊ, शेती करू, हे करू, ते करूया, कसंही करून सेवा करता येईल, तिथे पण करता येईल, इथं करायचं तिथं करता येईल. पण मी मात्र बायबलचं वचन पकडलं. मी म्हणालो मी नांगराला हात घातलेला, मी माघारी जाणार, काही होते, मी इथं राहील, परमेश्वर मला उभं करेल. आणि मी त्यावेळेस उभा राहिलो, मी त्यावेळेस परत गेलो नाही. लक्षात घ्या, मी, माझा परिवार, माझी पत्नी, माझा अभिषेक छोटा होता, 3 वर्षाचाच केवळ होता. आम्हाला असं वाटायचं की आम्हाला मारतात की काय, खलास करतात की काय, पण आम्ही धरून राहिलो, दूर राहिलो, परमेश्वरावरती विश्वास बाळगला. आणि प्रभू आज ना उद्या आम्हाला उभा करेल या गोष्टीला, या वचनाला मी पकडले. आणि लक्षात घ्या, तो विश्वास, त्यावेळेचं धाडस, त्यावेळेस प्रभू सोबत राहिलेला प्रामाणिकपणा, विश्वास योग्यता, आज तुम्ही सगळेजण इथं बसले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी जर त्यावेळेस निष्क्रिय असतो, मी जर त्यावेळेस सोडून गेलो असतो, घाबरून गेलो असतो, भिवून घरी जाऊन बसलो असतो, शेती करत बसलो असतो, तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचं तारण झालं नसतं. पण देवाला तुमचं तारण घडवून आणायचं होतं. यावेळेस त्यासाठी देवाने मला उभं केलं. हालेलुया. यहुद्यांना वाचवायचं होतं, यासाठी एस्तेरला परमेश्वराने निवडलेलं होतं. आणि एस्तेर काय म्हणते की मी राजाकडे जाऊ शकत नाही, एस्तेर काय म्हणते की मी जाऊ शकत नाही, विश्वासदारांना वाचवायचं आहे, यासाठी तुमच्या एरियातून परमेश्वराने तुम्हाला निवडले. आणि लोक विश्वासदारे कशात बिझी आहे, विश्वासदारच एकत्र येऊन उत्सव करण्यामध्ये बिझी आहे. पृथ्वीवरती जाऊन, जमिनीवरती जाऊन, त्या ठिकाणी एरियामध्ये जाऊन, लोकांच्या मध्ये जाऊन काम करायला कोणीही तयार नाही. आहात का तुमच्यापैकी? बऱ्याच लोकांना मी इथं बोलवतो, सांगतो की बरं तुम्हाला या आठवड्यामध्ये मी तुम्हाला टास्क दिला होता, किती लोकांनी पूर्ण केला? काही टास्क दिलं होतं तर माहिती, एका वर्षात किती लोकांना प्रभू गाण्याचे तुम्हाला मोठ्याने बोला याची गरज आहे. हालेलुया. निष्क्रिय आत्मा जर तुम्हाला माहित नाही तर बोला. निष्क्रिय असते, मला बाजूला सांगा तू निष्क्रिय असते. रिअल सांगतो, खोलकरी गोष्ट सांगते मी तुम्हाला. जर तुम्हाला टास्कच लक्षात नाही तर किती लोकांनी त्यासाठी प्रार्थना केली, प्रयत्न केला. एकाच व्यक्तीने माझ्याजवळ लिस्ट आणून दिली, एकाच व्यक्ती, फक्त एकच व्यक्ती. मी त्यासाठी प्रार्थना करते, लिस्ट माझ्याजवळ आहे. मी सांगितलं तुम्हाला प्रार्थना जड जाते, आपण दोघं मिळून उचलूया ओझं. मी ओझं उचलायला तयार आहे. हालेलुया. माझ्याजवळ आणून तर त्या लिस्ट, मी तुम्हाला खात्री देतो तारण होतं लोकांचं. तुम्हाला सगळ्यांचं उगीच झालंय का तारण? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लोकांचं तारण होतं. तुम्ही बाहेर तर पडा, जमिनीवरती जा तरी. खरे तर मीटिंग ठेवून काय होत नाही. हजारो मीटिंगला मी अटेंड केलं, हजारी मीटिंग आजपर्यंत. आणि विश्वासदाराचे एकत्र येतात. मीटिंग ठेवायच्या विरोधात मी नाहीये, मी या विरोधात आहे की तिथं अविश्वासदाराचं तारण झालं पाहिजे. कारण देव आविषयी कशाविषयी माहिती जास्त? लोकांच्या तारणाविषयी आविषयी, लोकांचं जीवन बदलण्याविषयी आविषयी. लोकांना, परमेश्वराला तुमच्या उत्सवाची काही देणे गेलं नाही. बायबल सांगतो तुमच्या गोंगाट, तुमच्या उत्सवाचा मला वीट आलेला आहे. तुमचा तो गोंगाट आहे, तो गोंगाट बंद करा. बायबल स्पष्टपणे सांगतो. बायबल सांगतं की तू ते जे रस्त्यावरती पडतायत, विलापगीतचं वचन वाचा. तिथं मला वाटते कदाचित त्यात नसेल. विलापगीत 2:18 त्याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये नाही बोलतो.
2:18 आणि 19 वाचा. केवळ हा सिस्टर्स लोकांसाठी संदेश नाही ना, हा संदेश सगळ्यांसाठी आहे. तुम्ही असं समजू नका केवळ एस्तेर विषयी बोलत आहे, याचा अर्थ केवळ सिस्टर लोकांसाठी. विलापगीत 2:18 सापडले, कुणाला सापडले त्यांनी वाचा. त्यांचा हृदय प्रभूचा धावा करीत आहे. हा. हे सियोन कन्येच्या तटा हा. रात्रंदिवस जलप्रवाहाप्रमाणे अश्रू ढाळ, ते खळू देऊ नकोस. तुमच्या डोळ्यांच्या बाहुलीला विसावा देऊ नको. प्रेज द लॉर्ड. 19 वर्ष. उठ रात्रीच्या प्रहरारंभी, उठ रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर. प्रभू समोर आपले मनोगत, प्रभू समोर आपले मनोगत व्यक्त कर. पाण्यासारखे होत. तुझी बालके, तुझी बालके हर एक गल्लीच्या गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली, भुकेने व्याकुळ होत आहेत. त्यांच्या प्राणरक्षणासाठी, त्यांच्या प्राण रक्षणात प्रभू समोर आपले हात पसर. हालेलुया, हालेलुया. किती लोक आहेत की जे लोक आपल्या एरियासाठी रात्रीच्या वेळेस उठून देवासमोर हात पसरतात. किती लोक आहेत की तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करता हात पसरून देवाकडे की प्रभू यांचं तारण घडव. स्कॉटलंडसाठी तो प्रार्थना करत होता. जॉन नॉक्स असं म्हणाला की माझं जर स्कॉटलंडचं तारण करणार नसेल तर काय कर, मला मारून टाक. अशी प्रार्थना कधी प्रार्थना करू. असं मी मागे तुम्हाला सांगितलं होतं मोशेच्या प्रार्थनेविषयी. तशा प्रकारची प्रार्थना करणाऱ्या लोकांना शोधत आहे परमेश्वर. एक निष्क्रिय यस्तेर बनू नका. लोकांची मला काही देणे नाही, मी आरामात आहे, तुमचं जीवन आरामात आहे, तुमच्यावर कृपा झाली. पण एक दिवस देव तुम्हाला जाब विचारेल की मी तुम्हाला शांती दिली होती, मी तुला आनंद दिला, मी तुला पैसा दिला, मी तुला सगळं दिलं, तू त्याचं काय केलंस. हालेलुया, हालेलुया. मी देवाकडून आशीर्वाद मागायला, पैसा मागायला, देवाकडून शांती मागायला माझा विरोध नाही. तुम्ही हे सगळं मागू शकताय, पण हे सगळं देव त्याच व्यक्तीसाठी करत आहे ज्या व्यक्तीच्या जीवनाकडून देवाची काहीतरी योजना आहे. हालेलुया. कारण देव ज्यावेळेस काहीतरी पुरवठा करतो तो त्याच्याकडून त्या गोष्टीची परतफेडीची अपेक्षा बाळगतो. कोणती परतफेड हवी आहे त्याला? त्याला तुमचा पैसा नको आहे, त्याला तुमचं समर्पण हवं आहे, त्याला तुमचं जीवन हवं आहे, त्याला तुमच्या प्रार्थना हवे, त्याला तुम्ही रात्रीचं उठून देवाजवळ आरोळी मारणार हवं आहे. हालेलुया. आजपासून मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही जर ज्ञान मागाल परमेश्वराकडून तर तुम्ही रात्रीचे देवाजवळ मागाल. बरोबर, तुम्ही प्रार्थना केल्याशिवाय झोपणार नाही किंवा तुम्ही प्रार्थना केल्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात होणार. हालेलुया. 2 लोकांसाठी अजून सुद्धा हा मार्च महिना आहे, सुरुवातीच्या आठवड्यात आपण आहोत. अजून सुद्धा चालू करा. डिसेंबर मध्ये तुमच्याकडून देवा प्रतिफळ आहे की मी ह्या 2 लोकांना प्रभू निवडले. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस येशू ख्रिस्तानी तो दाखला सांगितला 3 दासांचा दाखला सांगितला. त्याच्यामध्ये 3 दास आहेत. एक दास आहे ज्याला 5 मोहरा देण्यात आल्या, दुसरा दास आहे एकाला 10 देण्यात आले, एकाला 5 देण्यात आले आणि एकाला 1च देण्यात आलं. त्या 5 वाल्यांनी 10 केल्या, 10 वाल्यांनी 20 केल्या, ते झालं. पण एक जो होता त्याने काय केलं, केवळ जमिनीत काय ठेवलं, पुरून ठेवलं. त्यांनी पाप नाही केलं, त्यांनी व्यभिचार नाही केला, त्यांनी दुसऱ्याला फसवलं नाही, दुसऱ्याला लुबाडलं नाही, काही नाही केलं. काय केलं, फक्त जे दिलं होतं ते केवळ पुरून ठेवलं, बाकी काही नाही केलं. त्याने बाकीची काही चूक केली होती का? काहीच नाही. दुसरी कोणतीही चूक त्याने केली नाही. एकच चूक त्याची की देवानं जे दिलेलं होतं ते पुरून ठेवलं. कदाचित तुम्ही पाप करत नसाल, कदाचित तुम्ही कोणतीही चुका करत नसाल, देवा बाबतीत तुमचं जीवन खूप सुंदर असेल, पण तरी सुद्धा तुम्हाला जे देवानं दिले ते जर पुरून ठेवलं असेल तरी सुद्धा तुम्ही पापच करताय. देवाच्या नजरेत, माझ्या नजरेत नाही, ते देवाच्या नजरेत. कारण त्या माणसाने काही चूक केली नव्हती नरकात टाकण्यासारखी, पण त्याची एकच चूक होती, जे देवाने दिलेलं आहे ते मात्र त्याने पुरून ठेवलं. देवाने तुम्हाला दिले अश्रू घालण्यासाठी, देवाने तुम्हाला नेमलेलं आहे, तुमच्या अंतःकरणात करुणा दिली आहे, तुमच्या अंतःकरणात प्रेम दिलेलं आहे. लोकांसाठी तुम्ही रडू शकताय, लोकांना जाऊन सुवार्ता सांगू शकताय, लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करू शकताय. 10 लोकांना सांगाल, दोघांचं तारण होईल हे तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही ते करत नाही, तर तुम्ही पुरून ठेवलं, झाकण लावून ठेवलं त्याच्यावर. बरेच लोक म्हणतात की माझ्यामध्ये आत्मा आहे, पण तुझ्यात आत्मा आहे केवळ तुला आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्मा नाही दिलेला प्रभू. किती लोकांच्या मध्ये पवित्र आत्मा आहे. आता हातवर करणार नाही तुम्ही, आता तुम्ही हातवर करणार नाही, कारण मी पुढचा प्रश्न विचारणार लगेच. तुम्हाला हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे किती लोकांच्यात पवित्र आत्मा आहे. अरे बापरे, तुमच्यात पवित्र आत्मा नाहीये. प्रेज द लॉर्ड.
आहे तर आहे म्हणा, खोटं नका बोलू. प्रेज द लॉर्ड. आत्म्याला नाकार नाही कशाला, आत्मा आहे तर आहे, ठीक आहे. हालेलुया. तुम्हाला देऊ केलं प्रभू, आनंदाची गोष्ट आहे. आत्मा मिळणं चूक नाही, आत्मा मिळणं आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यामध्ये आहे तर मला दुःख नाही, मला आनंद आहे. पण पुढचा प्रश्न असा आहे की आत्मा तुम्हाला जागृत नाही करत. सुवार्ता सांगेल, आत्मा तुम्हाला प्रार्थना करायला उठवत नाही, आत्मा तुम्हाला कळवण आणू देत नाही, आत्मा तुम्हाला त्या माणसासाठी तुमच्या अंतर्गत कळवण येत नाही, कारण तुम्ही केवळ हळवता, अरे अरे असं मारायला नाही होतात. मेला ठीक आहे, पण त्यासाठी तू काय केलं? ठीक आहे, मेला, हा मेला असेल, दुसरा मरत आहे त्यासाठी तर कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा मेला केला, संपून गेलं, त्याच्याविषयी विचार करून काय उपयोग नाही. पण बाकी जे जिवंत आहेत त्यांचं काय? त्यांच्यासाठी तू काय करू शकतो? बरेच लोक आपलं स्वतःचं भलं करून घेण्याच्या नादात आहे. विश्वास नाही बनायचंय, त्यांना चर्चमध्ये यायचंय, प्रार्थना करायचंय, पण स्वतःचं कल्याण करून घ्यायचंय. हो ठीक आहे, स्वतःचं कल्याण करून घ्या, त्याच्याबद्दल देवाला ना नाहीये. देव तुम्हाला आशीर्वाद द्यायलाच बसलेलं आहे. देवाकडे भरपूर आहे देण्यासाठी, करोडो आहेत त्याच्याकडे. तुम्ही तर लाखो मागताय फक्त, देव करोडो द्यायला तयार आहे. पण तू करोडो लाखो जर व्यवस्थित वापरलेस तर देव करोडो पण दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही मागण्यातच बिझी आहे स्वतःचं कल्याण करून. पण देव कल्याण करतो ना एखाद्या माणसाला. बायबल स्पष्टपणे सांगतं, तू तुझ्याद्वारे राष्ट्र कुल आशीर्वादित होती. बाबा सांगा, तुझ्याद्वारे राष्ट्र कुल आशीर्वादित होती. देवाने केवळ असंच सांगितलं असतं. जर देवाला आशीर्वाद द्यायचा असता तुम्हालाच केवळ, तर देवाने काय सांगितलं असतं? तू आशीर्वादित होशील, बस इथं विषय संपला. तर देव तसं नाही करत. तरी देवाचं पद्धत आहे की तुझ्याद्वारे राष्ट्र कुल आशीर्वादित. ही देवाची पद्धत आहे देण्याची. ज्यावेळेस देव आशीर्वाद देतो त्यावेळेस सुद्धा असं, तू आशीर्वाद होशील, तुझ्याद्वारे राष्ट्र कुल आशीर्वाद होती. म्हणजेच काय? तुझ्याद्वारे माणसं दुसरे आशीर्वाद होती. हालेलुया. ही देवाची देण्याची पद्धत आहे, आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. पण देवाच्या विश्वास देवाची आशीर्वादाची पद्धत समजलेली नाही. ते निष्क्रिय बनलेत आपल्या अंतकरणात, आशीर्वाद घेऊन फक्त बसले. मी बऱ्याच आत्मिक विश्वासणाऱ्यांना ओळखतो जे केवळ ठोक करतात आणि असं म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये आत्मा आहे. अरे आत्मा आहे तर लोकांसाठी रडणार कोण? आत्मा आहे तर त्यांच्यासाठी प्रार्थना कोण करणार? आत्मा आहे तर त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न कोण करणार? बऱ्याच लोकांना मी विश्वासणाऱ्यांना अशा ओळखतो की त्यांच्या एरियाचीच त्यांना घाण वाटते, घाण वाटते. पण मी त्या, अरे तू तिथूनच आलाय, त्याच लोकांच्यातून आलेला आहे तू, आणि त्यांच्या समोरच जातो तू. असं की नाही नाही यांच्याकडे, अरे त्यांच्यातूनच तू आलेला आहेस, त्याचसोबत त्यांच्यासाठी काम कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू नासरेतून आला होता. नासरेत, मी नासरेतातून आहे याची लाज नाही वाटली त्याला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्या एरियाची लाज नाही वाटू देऊ. तुम्ही ज्या जातीतून आहात त्या जातीची लाज नाही वाढू. प्रभू माझं तारण घडवलं, मला त्या जातीला वाचवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. मला त्या लोकांना वाचवण्यासाठी तारण घडवलं. कारण माझी लोक अंधश्रद्धेत आहेत, माझी लोक अज्ञानामध्ये, माझी लोक दारू पित आहेत, माझी लोक व्यसनात आहेत, माझी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टीत आहेत, माझ्या लोकांच्या घरात भांडण आहे, माझ्या लोकांच्या जीवनामध्ये वादविवाद आहे. त्यांना वाचवणारं कोणी नाहीये प्रभूजी, त्यांना सांगणारं कोणी नाही. मी 10 लोकांना सांगेन, पण एक तरी वाचवशील तू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे का तुम्ही त्यांच्यापैकी एक? तुमच्या लोकांची तुम्हाला लाज नको वाटू देऊ. त्या लोकांना वाचवण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे, बाहेर काढला पाहिजे. त्यांना बाहेर काढणारे तुम्ही आहात, कारण देव एक दिवस तुमच्याकडून हिशोब घेणार आहे. मी तुला आत्मा दिला, त्या आत्म्यास तू काय केलंस विचारणार देव. तुमचं स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी पवित्र आत्मा तुमच्यामध्ये नाही. बाजूला सांगा म्हणून नाही का? स्वतःचं कल्याण करून घेण्यासाठी आत्मा नाहीये तुझ्यामध्ये. स्वतःचं कल्याण करणार देव. देवाच्या हातात तुम्ही आला तर तुम्ही राजपद मिळालं होतं एस्तेरला. राजपद, राणी होती ती. राणी पद तिच्याकडून कोण काढून घेणार नव्हतं. काढून घेणार होतं कोण? मर्दकेने तिला आठवण करून दिली की देव कुठून तरी त्यांचं तारण घडवून आणि कुठून तरी यहुद्यांचा बचाव करेल. आठवण करून दिली ना मर्दके. देव तुम्हाला पण आज माझ्याद्वारे आठवण करून देत आहे. तुमच्या शेजाऱ्यासाठी तुम्ही नाही प्रार्थना केली तर तारण होणार नाही का? त्याचं कधी होणार, पण त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही माझं, जर तुम्ही प्रयत्न केला नाही तर. तुमच्या एरियाचं सातारा बदलणार नाही का कधी जर तुम्ही नाही काम केलं तर? करणार परमेश्वर काम. साताऱ्यासाठी परमेश्वर कुणाला तरी उभा करेल. मी जर आलो नसतो तर, माझ्या जागा मी जर नाही म्हणालो असतो तर देवाला दुसरा कोणीतरी उभा केला असता. आज दुसरा कोणीतरी असतात तुमच्यासमोर इथं उभं, पण परमेश्वराने काम केलं असतं. माझं तुमचं जर तारण घडवून आणायचंय तर मी नाही तर
कुठला तरी दुसरा व्यक्ती असतो. बायबल सांगतो स्पष्टपणे, एस्तेरला स्पष्टपणे तो म्हणाला मर्दकाय की तू नाहीस तर दुसऱ्या कोणाकडून तरी यहुद्यांचा बचाव होईलच होईल, पण तू मात्र स्वतःचा जीव वाचवशील असं वाटून घेऊ नको. त्यांना जाणीव करून दिली स्वतःला. आज तुम्हाला सुद्धा देव जाणीव करून देते की तुम्ही जर प्रार्थना केली नाही, तुम्ही जर प्रयत्न केला नाही, तुम्ही जर सुवार्ता सांगितली नाही, तुम्ही जर लोकांसाठी देवाचं वचन घेऊन गेला नाही, तर कदाचित दुसऱ्याद्वारे परमेश्वर काम करेल, पण तुम्ही मात्र स्वतःचा जीव गमवाल, तुमचा आशीर्वाद तुम्ही गमवत नसाल. आणि म्हणून तसं होऊ नये यासाठी काय करा, स्वतः जागृत व्हा. मी तुम्हाला खात्री देतो की देव परमेश्वर तुमच्याद्वारे लोकांचं जीवन बदले, परमेश्वर काम करेल. देवाला ते शक्य आहे. हालेलुया. जर हे शक्य नसते तर तुम्ही इथं बसले नसते. तुम्ही स्वतःच्या जीवनाचा विचार करा की तुम्ही किती कठोर होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय अगदी मन मिळालं होते का की सुवार्ता आल्या आल्या लगेच तुम्ही विश्वास ठेवा असं होतं का तुमचं? नाही. पहिल्याच वेळेस तुम्ही म्हणाल नाही काय सुवार्ता मला नाही पटत हे सगळं. मी सुद्धा असंच म्हणालो. चर्चमध्ये मागं बसायचं मी म्हणायचं काय संदेश आहे आपल्याला नाही पटत हे काय. मी एक नास्तिक अंतःकरणाचा व्यक्ती होतो. देवावर माझा कधीच विश्वास नाही. पण परमेश्वर माझं जीवन बदललं. परमेश्वर अशा परिस्थितीतून मला घेऊन गेला देव की ज्यावेळेस देवा वाचून दुसरं कोणीही मला वाचवणार नाही. परमेश्वरानं माझ्या जीवनात काम केलं, तुमच्या जीवनात काम केलं. तुम्ही मी वाचवले गेलो. अनेक लोक आहेत जे नाश होत आहेत, गल्लीच्या चव्हाट्यावरती आहेत, नाश होत आहेत. तुम्ही कधी त्या लोकांच्याकडे पहा की जे व्यसनामध्ये रोज संध्याकाळी त्यांच्या घरामध्ये भांडण आहे, त्यांच्या जीवनामध्ये वाईट आहे आणि ते कर्जबाजारी आहे. खरं सांगणारं कोणी नाही, ऐकवणारं कोणी नाही. कदाचित तुम्ही एकाला सांगितलं असेल, दुसऱ्याला सांगितलं असेल, तुमच्या हातात निराशा आली असेल. येते निराशा असं नाही. मी तुम्हाला माहिती आहे हजारो लोकांना सुवार्ता सांगितली, हजारो लोकांना. त्याच्यामध्ये रिझल्ट खूप कमी असतील, पण जरी रिझल्ट कमी असले तरी मी निराश न होता आज सुद्धा माझ्यासमोर जो कोणी व्यक्ती होतो त्याला मी सांगायचं सोडत नाही. त्याला मी त्याच्यासमोर त्याच तळमळीने सांगतो जो पहिल्या व्यक्तीला मी सांगितलं होतं. तीच तळमळ माझ्याकडे असते. माझ्यामध्ये ही खात्री असते, हा विश्वास असतो, ही प्रार्थना असते मनामध्ये. अन्य भाषेत मी सतत प्रार्थना करत असतो, मी प्रभूला विनंती करत असतो, प्रभू याचं तारण कर, प्रभू याचं तारण कर. तो करेल नाही करेल हे प्रभू सगळं प्रभूच्या हातात, पण माझं काम आहे ते करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं काम आहे की निष्क्रिय बनू नका. तुम्ही काय करा, स्वतःला जागृत करा. कारण मर्दकाय काय केला, मर्दकायानं जागृत केलं. कारण लक्षात घ्या, जर तुम्ही केलं नाही तर दुसरं कुठून तरी परमेश्वर काम करणार, पण मात्र तुमचं काय हा विचार करा. त्या 2-3 दासांची स्टोरी आठवा, कहाणी आठवा त्यांची की त्यांनी काय केलं. एकाने काहीही चूक केली नाही, केवळ पुरून ठेवलं. तुम्हाला मिळालेले गिफ्ट पुरून ठेवले तुम्ही, तर देवाच्या नजरेत तुम्ही दोषी आहात. तुम्हाला कुणाच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केल्यानंतर त्याला आरोग्य मिळण्याचं दान आहे, कुणाला सुवार्ता सांगण्याचं दान आहे, कुणाला समजावून सांगण्याचं दान आहे. लक्षात घ्या, आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांजवळ, कुणाजवळ दान आहे कशाचं असेल तर हात वर करा. तुमच्याद्वारे परमेश्वर मोठं काम करणार आहे. तुम्हाला उभं राहायचं. मी सदैव तुमच्यासोबत नसणार. परमेश्वर तुम्हाला आज जागृत करेल आणि सांगत आहे काहीतरी करायला. तुम्ही आजच बाहेर पडा. कदाचित तुम्हाला वेळ नसेल, वेळ काढावा लागेल. कुणाजवळ सुद्धा वेळ नाही ह्या जगामध्ये, कुणाजवळ सुद्धा. आणि जर प्रभू म्हणाला तर माझ्याजवळ वेळ नाही तुला वाचवण्यासाठी, तर लक्षात घ्या, तुम्हाला वाचवण्यासाठी प्रभूजवळ वेळ होता, तुम्हाला वाचवण्यासाठी पास्टरजवळ वेळ होता. तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये येऊन तास मी जाऊन तुम्हाला वचन दिलेलं आहे, सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. काय करायचं नेमकं हे शिकवलंय. मी तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी शिष्य सभा चालवायचो आम्ही. 40 दिवस उपवास प्रार्थना, या ठिकाणी 40 दिवस कंटिन्यू उपवास प्रार्थना करायचो. आहेत तुमच्यापैकी बरेच आहेत का, 2 ब्रदर पुढे बसले, बाकीचे अजून सुद्धा तुमच्यामध्ये असतील. 40 दिवस कंटिन्यू आपण प्रार्थना केली. आठवते का तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. ते दिवस आठवा. देवाने तुम्हाला शिकवले. मेहनत केली का प्रभूने तुमच्यासाठी? केली. प्रभूने वेळ दिलाय का तुम्हाला? भरपूर वेळ दिलेला. आज सुद्धा आम्ही शिष्य सभा घेतो नाही तर वेळ देतो आपण. ते वेळ देतात, मीही वेळ देतो. माझे सुद्धा एफर्ट्स आहेत त्याच्यामध्ये, देव सुद्धा त्यामध्ये त्याचं सामर्थ्य टाकतो आणि तुम्ही सुद्धा देतात. पण हे व्यर्थ जाऊ देऊ नका. लोकांसाठी त्याचा उपयोग झालाच पाहिजे. तुम्ही आरामात राहण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवड. आता मी राजवाड्यात आहे, मला काही गरज आहे असं एस्तेर म्हणाले. पण एस्तेरला मर्दकायाने आठवण करून दिली की तू स्वतः जागी हो आणि लोकांसाठी बाहेर पड. आणि एस्तेर जागी झाली. बरं, एस्तेरचा 4 अध्याय 15-16 वचन वाचा.
Hallelujah. Praise God. Praise the Father. Hallelujah. मग एस्तेरने मर्दकयास उलट निरोप पाठवला की जा शूशन येथे सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपवास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका, मीही आपल्या दासीसह तसाच उपवास करेन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आज राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. Praise the Lord. बाजूला सांगा की सक्रिय असते, सक्रिय असते. एस्तेर आता जागृत झाली. Praise the Lord. हालेलुया. मी सुद्धा जागृत झालेलो आहे. बाजूला सांगा मी सुद्धा जागृत झालोय. मला लोकांनी मारलं तरी चालेल, पण मी नाही बरं लोकांच्या. बाजूला सांगा लोकांनी मारलं तरी चालेल, तरी पण मी लोकांच्याकडे जाईल. सांगा ना बाजूवाल्याला, खरं बोलताय ना तुम्ही. प्रभूच्या मंदिरात आपण बोलतोय, देवबापने सत्य घडवेल, घडवू ना. हालेलुया. स्वार्थासाठी मार खाण्याचा आनंद एक वेगळाच आनंद असतो. मी खाल्लेलं आहे म्हणून सांग. आज प्रभूकडे त्या लोकांसाठी विशेष पारितोषिक आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. ते कोणासाठी नाही लिहिलं, फक्त त्या लोकांसाठी लिहिलं. कोणासाठी? जे सुवार्थासाठी निंदा, छळ, नालस्ती, मारहाण सहन करतात त्या लोकांसाठी एक वेगळी कॅटेगरी परमेश्वराने ठरवली. हालेलुया. एक वेगळं मुकुट आहे त्यांच्यासाठी, वेगळं मुकुट. परमेश्वरने एक वेगळा मुकुट ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला मिळेल. हालेलुया. जर तुम्ही सुवार्थासाठी कधी छळ सहन केला असेल, मारहाण सहन केली, कदाचित तुम्हाला कोणी वाईट बोललं, तर तुमच्यासाठी एक वेगळं मुकुट ठेवलं. हालेलुया. तुम्ही असं समजू नका की मला देवाकडून काय प्रतिफळ मिळणार. येशूचा एकच शिष्य फक्त स्वतःच्या मरणाने गेला. बाकी सगळे शिष्यांना कुठेतरी मारण्यात आलं. कशा तरी वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचा जो प्राण आहे तो लोकांनी जबरदस्तीने घेतलेला आहे. कोणाला भाल्याने ठेचून मारलं. थोमा जो भारतात आला त्याला भाल्याने ठेचून मारण्यात आलेला. त्याच प्रकारे आंद्रियासला त्या ठिकाणी दीर्घ क्रूसावरती लटकवलं. पेत्राला उलट लटकवण्यात आलं. पावलाचा चिरछेद करण्यात आला. त्याच्यानंतर याकोबाला तलवारीनं चिरून मारण्यात आलं. अशा सगळ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मारून टाकण्यात आलं. आणि कशासाठी माहिती आहे? त्यांचा दोष काय होता? केवळ त्यांनी देवाचं वचन सांगितलं, सुवार्ता सांगितली. हेच केवळ दोष होता. मला सांगा, त्यांनी जर सुवार्ता सांगितली नसती तर तुम्ही मी इथं असतो का? तुम्ही मी इथं नसतोच आज. जर थोमा म्हणाला असता की मला भारताची काही देणे घेणं नाही, थोमा म्हणाला असता की मला भारतात जाऊन सुवार्ता सांगायची गरज नाही, तर तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत सुवार्ता आली नसती. तुमच्या आणि माझ्यापर्यंत सुवार्ता येण्याचं कारण आहे थोमासारख्या माणसाने आपला प्राण दिलेला. थोमासारख्या माणसाने आपल्या जीवनाचं समर्पण केलेलं आहे. जसं मी माझं सांगितलं तुम्हाला, तुमच्यासाठी कुणीतरी वेळ दिलेला आहे, तुमच्यासाठी कुणीतरी एफर्ट्स दिलेले आहेत, तुमच्या घरी कुणीतरी आलेलं आहे, आवर्जून तुम्हाला आवडत नसताना सुद्धा देवाचं वचन तुमच्या गळी उतरवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला आपण जबरदस्ती म्हणतो ना, तुमच्या मागे बरेच जण आहेत की त्यांच्या घरी जबरदस्तीने मी जायचो, जबरदस्तीने प्रतिमाने मी खुसायचो घरात अक्षरशः. हालेलुया. त्यांना आवडायचं पास्टर आहे कशाला असतो बाबा, पण आम्ही जबरदस्तीने राहत होतो. आज तुम्ही बसलाय ना ठिकाणी, तुमचे लेकर आज इथं, त्यांचे लेकर आज बऱ्याच जणांची इथं उभं आहे, देवाचा गौरव करतात. विचार करा की त्यावेळेस जर आम्ही आलो नसतो तर इथं असते लेकर तुमची नसते. आज ते शांतीत असते का आनंदात असते? त्यांच्याकडे बघून तुम्हाला अभिमान वाटतो. का अभिमान वाटतो माहिती? त्याचं कारण काय माहिती? तुम्ही ज्यावेळेस शेजाऱ्यांची मुलं पहा आणि ते आज व्यसनात आहेत, त्यांच्या समोर आईबाप डोकं फोडतायत तरी त्यांचं जीवन बदलत नाही, डोकं फोडतायत त्यांचं. पण तुमच्या लेकरांच्याकडे बघून वाटतं अरे अजिबातच त्याच्या जीवनात व्यसनाचा कुठेही लवलेश नाहीये. का नाहीये? कारण तुम्ही कधीतरी जबरदस्तीने का असं देवाचं वचन ऐकलं. हालेलुया. आणि ऐकल्यामुळं आज ते आनंदी आहेत. आज तुमच्या त्याच्या हातात गाडी देताना तुम्हाला ठाऊक आहे की तो वाईट काय करणार, कुठेही चुकीच्या ठिकाणी झाला. तो काही माझी मुलगी बिनधास्तपणे तुम्ही कॉलेजला पाठवताय का? कारण तुम्हाला माहित आहे ही कुठे लपड्यात बसणार. का माहितीये? कारण तिच्या अंतकरणात देवाचं वचन पेरलंय. आणि कुणी पेरलेलं ते? तुम्ही पेरलं. आणि तुमच्या अंतकरणात जबरदस्तीने पेरलं. हालेलुया. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, जे झालेलं आहे, घडलेलं आहे, त्याच गोष्टी ते उभे नाही आणि असं म्हणाले की मी मेले तरी चालेल. मी सुद्धा असं म्हणालो की माझा अपमान केला तरी चालेल, पण मी जाईल, प्रभूसाठी जाईल. तुम्ही सुद्धा आज असं म्हटलं पाहिजे की माझा अपमान झाला तरी चालेल, मला मारहाण झाली तरी चालेल, मी लोकांसमोर चुकीचं ठरवलं गेलं तरी चालेल, पण मी प्रभूचं काम करायला थांबणार नाही. हालेलुया.
प्रभूचं काम करणं हे आनंदाचं काम आहे, लक्षात घ्या. कदाचित तुम्ही मोठं नाही करणार, माझ्यासारखं मोठं नाही करू शकणार, इतर सेवकांसारखं मोठं नाही करू शकणार, पण एक छोटस एक आत्मा जरी तुम्ही वाचवला तरी प्रभूच्या राज्यात तुमचं प्रतिफळ मिळतं. हालेलुया. एक आत्मा जरी तुम्ही अभिमानाने सांगू शकाल, प्रभूजी हे एक परिवार मात्र मी बदलले माझ्याद्वारे आले. हालेलुया. देवाच्या दारीत नोंद असेल त्याची. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच विश्वासणारा ज्ञानी विश्वासणारा मी ओळखतो, एकाही माणसाचं जीवन बदलण्यासाठी त्यांचं जीवन कारणीभूत नाही. एकही. आणि ज्ञान तर एवढं आहे की तुम्हाला बसल्या बसल्या बायबल म्हणून दाखवतो. बसल्या बसल्या तुम्हाला अरे हा इतका ज्ञानी माणूस, आणि तारण कुणाचंच नाही. ज्ञानाचा काय उपयोग की जर समजा जर तारणच होत नसेल कुणाचं, जीवनच बदलणार नसेल कुणाचं, कारण जीवन बदलण्यासाठी तुम्ही मी आहात. हालेलुया. तुमचं आणि माझं जीवन लोकांना फक्त आनंदी करण्यासाठी, केवळ त्यांना चांगलं वाटण्यासाठी आणि असं आश्चर्यचकित वाटण्यासाठी नाही आपलं जीवन. लोकांना आश्चर्य कदाचित वाटेल, पण जीवन बदलले का तर त्यासाठी प्रार्थना करावी लागते, त्यासाठी एक कॅरेक्टर उभं करावं लागतं. आणि एस्तेरने ते केलं बरं. एस्तेर गेली राजाकडे, परवानगी नसताना गेली आतमध्ये, परवानगी नसताना गेली आणि राजासमोर उभी राहिली. आणि देवाची कृपा पहा की राजाने आपला राजदंड पुढे केला आणि तो म्हणाला की तुझी काहीही मागणी असेल तर ती मागणी केली जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस फारसा उभं राहता ना तर देव त्यावेळेस उभं राहतो. कारण एस्तेर काय म्हणाले माहितीये, मी जाते आतमध्ये आणि तुम्ही उपवास करा आणि मीही काय करणार तर उपवास करा, मीही उपवास करणार. एक आत्मिक लढाई आहे ती, उपवास करून जाणं म्हणजे काय आहे ती? एक आत्मिक लढाई आहे. सैतानाच्या विरोधात उभी राहिलेली एक आत्मिक लढाई आहे. ती तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे, तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना कराल त्यावेळेस सैतान तुम्हाला हळूच कानामध्ये येऊन सांगेल की प्रार्थना करू नको, देवा ऐकणार नाही. तुला तर माहिती तू दारुडा माणूस, तू कधी बदलणार नाही का? सैतान असं सांगेल तुम्हाला. पण तुम्ही एक दिवस प्रार्थना करा, 2 दिवस प्रार्थना करा, 3 दिवस प्रार्थना करा, आठवडाभर प्रार्थना करा. एका आठवड्यानंतर भांडणाचा आवाज यायचा बंद होईल, कमी भाव झालेला आहे. आणि दुसऱ्या आठवड्यात त्याची बायको येऊन तुम्हाला सांगेल की माझ्या नवऱ्याने दारू सोडायचा निर्णय घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काय करता मला सांगा थोडंसं. बऱ्याच वेळेस आपल्या प्रार्थना लगेच ऐकल्या जात नाही, त्यामुळं आपल्याला असं वाटतं की नाही, पण हे एक आत्मिक युद्ध आहे, एक आत्मिक युद्ध आहे. सैतान वारंवार तुम्हाला निराश करेल, तुम्हाला वारंवार सांगेल आणि असं म्हणेल की अरे तू एका माणसाला सुरुवात सांगितली, दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्याला सांगाल, तिसऱ्या दिवशी तिसऱ्याला सांगाल, आठवड्याभर तुम्ही 7 दिवस 7 माणसाला सांगितली, 7ही लोकांनी तुम्हाला नकार दिला. अरे वर म्हणा पास्टर काय नाही होतो. आणि मग आपल्या सोमवारी कदाचित तुमच्यासाठी परमेश्वराचा चमत्कार घडला असेल. 8वा माणूस असेल की ज्याला तुम्ही सांगाल आणि त्याचा जीव बदलेल. प्रेज द लॉर्ड. हे कुणाला माहिती असतं? फक्त देवाला माहिती असतं. सैतानाला पण थोडी थोडी सुरुक असते याची. त्याला माहिती असतं की पुढे हा काय करणार, पुढे काय करणार, याचं काम मी थांबवू. आणि तुम्हाला माहिती आहे सुवार्ता सांगणाऱ्या माणसावर सगळ्यात जास्त अटॅक असतात सैतानाचे. सगळ्यात जास्त जर अटॅक करत असेल सैतान तर कुणावरती करतो? सुवार्ता सांगणाऱ्या. आजपर्यंत सुवार्ता सांगणाऱ्या बऱ्याच ब्रदर आणि सिस्टरवर मी अटॅक्स पाहिले आणि त्यांच्यावरती तो सारखं आक्रमण काय करतो माहिती आहे की याला सुवार्ता काम बंद करा. कारण त्याला माहिती आहे हा माणूस हजारो लोकांना सांगू शकतो, याची जी ज्योत आहे तो हजारो लोकांना जाऊन पेटवेल आणि हजारो लोक जागृत होतील. हे त्याला माहिती आहे. ही एक ज्योत विझवा म्हणजे 1000 लोक विझलेलेच राहणार नाही. आणि तुम्हाला आज मी जागृत करत आहे, एक ज्योत पेटवत आहे. तुम्ही जाऊन लोकांना जागृत करायचं आहे. हालेलुया. एस्तेर जागी झाली आणि जागी झाल्यानंतर एस्तेरनं काय केलं? एक आपलं अंतःकरण जे आहे ते लोकांसमोर तिनं राजासमोर उघड केलं. राजासमोर उघड केलं तर राजा आला तिच्याकडे आणि सगळा हमानाचा प्लॅन जो आहे, तुम्ही वाचा नंतर पुस्तक, एवढं पुस्तक वाचण्यासाठी आपल्याजवळ वेळ नाहीये. आणि हमानाचा प्लॅन जो आहे तो सगळा प्लॅन तिनं राजाला सांगितला. राजाने विश्वास ठेवला आणि राजाने आपला हुकूम बदलला आणि म्हणले की तुझ्या लोकांसाठी युद्ध करण्याचा अधिकार त्यांना आहे, ते आपला स्वतःचा प्राण वाचवू शकतात, तुझी लोक तुला देण्यात आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सगळं करण्यासाठी एस्तेरचं खूप मोठं धाडस होतं. प्राणांची किंमत मोजली जाणार होती. लक्षात घ्या, राजानं जर आपला राजदंड पुढे केला नसता तर एस्तेरचा मृत्यू निश्चित होता, मारून टाकला असते एस्तेर. कारण राजाचा हुकूम म्हणजे जर राजा एखाद्या माणसावर रागावला तरी त्याच्या तोंडावर कापड टाकत होते, माहिती तुम्हाला, कापड टाकले. आणि कारण का त्याच्या तोंडाकडे पाहून सुद्धा राजा अजून क्रोधविष्ट व्हायचा म्हणून तोंडावर कापड टाकायचं आणि त्याला लगेच राजासमोर नाही, लगेच फासावर, काही वेळ न लावता. हमानाला तसंच केलं, लगेच फासावर ढकलण्यात आलं.
एकाच दिवसामध्ये सगळं झालं. मग एस्तेरच्या बाबतीत जर राजा रागवला असता तसंच होत असतं. पण एस्तेर मात्र न घाबरता पुढे गेली आणि म्हणाले की प्रभू माझ्यासाठी काम करेल, चमत्कार करेल. अंतकरणात एक विश्वास होता प्रभूसाठी. तुमच्या पण अंतकरणात लोकांना काहीतरी एखादा फीडबॅक देताना विश्वास असायला पाहिजे की प्रभू मी आज प्रार्थना करून आलो. विश्वास असायला पाहिजे तुमच्या अंतकरणात. तुम्ही तुमच्या समस्यांसाठी प्रार्थना करत असाल, कारण करू नका असं मी म्हणत नाही. तुमच्या घरातल्या अडचणींसाठी तुम्ही प्रार्थना करत असाल, फास्टिंग प्रेयर करत असाल, पण एक उपवास अविश्वास करायचा. एक उपवास माझ्या एरियासाठी, माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये न बदललेले लोक आहेत त्यांच्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा हा दिवस केवळ आणि केवळ त्या लोकांसाठी समर्पित आहे जे लोक माझ्यासोबत काम करतात पण अजून जीवन बदलले नाही. त्यांच्या जीवनात अडचणी आहेत, समस्या आहे, दुःख आहे. मी पाहतो रोज आणि म्हणतो अरे रे हे मरतायत, आपण मरतायत पण मी काय करतोय त्यांच्यासाठी. कदाचित तुम्ही त्यांना सांगू शकत नसाल, पण ही गोष्ट तुम्ही प्रभूला सांगू शकता, रडू शकताय. आणि एक दिवस प्रभू स्वतःहून ती संधी घेऊन येईल आणि तुम्हाला सांगण्यासाठी प्रभू शब्द देईल, प्रभू तुम्हाला सामर्थ्य देईल, प्रभू तुम्हाला बल देईल आणि तुम्ही बोलाल एस्तेरचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. राजासमोर कुणीही, अश्वरोष राजासमोर कुणीही बोलू शकत नव्हतं. खूप मोठं राज्य साम्राज्य त्याच्या हातामध्ये होतं, पण एस्तेर मात्र तिला शब्द दिले प्रभूने, आपल्या लोकांसाठी बोल, धाडसाने बोल, आणि ती बोलली. हालेलुया. तुमच्या पण अंतकरणात देव शब्द टाकेल आणि तो तुम्हाला बोलायला काय करेल, मदत करेल आणि त्या शब्दाद्वारे अनेकांचं जीवन बदललेलं तुम्हाला पाहिलं. हालेलुया. तुम्हाला माहिती संदेश सांगण्यासाठी माझ्याजवळ शब्द नसतात, माझ्याजवळ 4 लाईन फक्त आहे. परमेश्वराने मला काय दिलंय, एक आत्म्यामध्ये शब्द दिले, आत्म्यामध्ये अंतकरणामध्ये परमेश्वराने शब्द देऊ केले की तुम्हाला ते प्रोत्साहित केलं करा. तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी टाकल्या जाव्या आणि आत्मा तुमच्या अंतकरणामध्ये काम करावं यासाठी हे सगळं चालू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, प्रभूला या सगळ्या गोष्टी करायच्या तुमच्याकडून, कारण जशा प्रकारे मी सुरुवातीला सांगितलं, एस्तेर नावाने बोलवलेली, योजनेअंतर्गत बोलवलेली होती. तुम्ही नावाने बोलवलेले आहात, योजनेअंतर्गत बोलवलेले आहात आणि त्याचबरोबर तुम्हाला केवळ निष्क्रिय राहण्यासाठी, अज्ञानी राहण्यासाठी देवाने बोलवलेलं नाही, तर सक्रिय होण्यासाठी बोलवलेलं. बाजूला सांगा, तू सक्रिय झालं पाहिजे. हालेलुया. आजपर्यंत झालंय त्याच्यावरती काय करा, पडदा टाका. ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पडदा टाका. सगळ्या गोष्टी विसरून जा. आजपर्यंत तुम्ही सुवार्ता सांगितली असेल, ठीक आहे. आजपर्यंत तुम्ही प्रार्थना केली असेल, ठीक आहे. आजपर्यंत तुम्ही बायबल वाचलं असेल, ठीक आहे. आजपर्यंत तुम्ही लोकांसाठी प्रयत्न केला असेल, ठीक आहे. पण इथून पुढे मात्र करायला चालू करा. आजच जागृत व्हा आणि आजच बाहेर पडा. कदाचित तुम्हाला वाटत असेल की हे केवळ मास्टरचं काम आहे, हे केवळ मंडळीत नेमलंय त्यांचं काम आहे. नाही, हे तुम्हाला प्रत्येकाचं काम आहे. बाजूला सांगा, हे तुझं काम आहे, हे केवळ माझं काम नाही. हे केवळ या ठिकाणी ब्रदरने हात वर केले, 40 दिवस त्यांच्यासाठी प्रार्थना केली, उपवास केले आणि त्यांनी प्रार्थना केली, नेमलं, त्यांच्यासाठी हे काम नाहीये, सगळ्यांसाठी हे काम. हालेलुया, हालेलुया. प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रभूची योजना आहे. प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणी काम करते. लक्षात घ्या, प्रभूची ही योजना आहे की तुम्हाला त्या युद्धामध्ये पडायचंच आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी त्या युद्धाचा भाग नाही, किंवा मी त्या कामाचा भाग नाही, किंवा मी त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही जर गेले नाही तर लक्षात घ्या, आज कदाचित तुम्ही आरामात राहणार. आज कदाचित एस्तेरला वाटलं असेल थोड्या वेळासाठी की आज माझं जीवन आरामात आहे, पुढचं पुढं बघून घेऊया. आज कदाचित विश्वासाने असाच विचार करतो आपल्याला की आज माझं जीवन सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी. बऱ्याच लोकांनी असाच विश्वासाने विचार केला की माझं कल्याण झालेलं आहे, बाकीचे इतरांचं मला काही देणं घेणं नाही. पण ही एक वेळ अशी की देवाच्या राजासमोर तुम्ही उभे आहात आणि बायबल सांगतं देवाच्या घरापासून न्यायाची सुरुवात होते. देवाच्या घरापासून, बाजूला सांगा, देवाच्या घरापासून न्यायाची सुरुवात होते. किती लोकांचा विश्वास आहे की ते न्यायाच्या पलीकडे गेले? किती लोकांचा विश्वास नाही तुमचा? मी दुसरा प्रश्न नाही विचारला. किती लोकांचा विश्वास आहे की ते न्यायाच्या पलीकडे गेले? आहे तुमचा विश्वास? आहे तर आहे ना. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला माझ्या 2 प्रकारचे न्याय आहेत. बाजूला सांगा, 2 प्रकारचे न्याय आहेत. जर असं नसतं, एक सार्वकालिक न्याय आणि एक विश्वासणाऱ्यांचा न्याय. बाजूला सांगा, एक विश्वासणाऱ्यांचा न्याय आणि एक सार्वकालिक न्याय. मी एकदा सांगेन, त्याचं स्पष्टीकरण देईन. हे स्पष्टीकरण सांगण्यासाठी इतका वेळ नाहीये माझ्याकडे. आणि विश्वासणाऱ्यांच्या न्यायामध्ये काय केलं जाणार आहे? विश्वासणाऱ्यांची कार्य तपासली जाणार आहे, बाळकाचं कार्य तपासलं जाणार आहे, पास्टरची सेवा तपासली जाणार आहे, तपासली जाणार आहे. हालेलुया.
मी कसं शिकवलं हे तपासलं जाणार आहे, मी कसं संदेश सांगितलं हे तपासलं जाणार आहे, मी काय करतो व्यक्तिगत जीवनात हे त्या दिवशी तपासलं जाणार आहे. हालेलुया. कारण ज्याला त्याला प्रत्येकाला काय द्यायचंय, प्रतिफळ द्यायचं. आणि कामाचं परीक्षण केल्याशिवाय कोणालाही प्रतिफळ मिळणार नाही. असंच कोणालाही प्रतिफळ दिलं जाणार नाही. मग माझ्याही कामाचं परीक्षण होईल आणि तुमच्याही कामाचं परीक्षण होईल. बऱ्याच लोकांना विश्वासणाऱ्यांना आजपर्यंत मंडळींनी हेच शिकवलंय, विश्वासणारे न्यायाच्या पलीकडे गेले. अरे सार्वकालिक न्यायाच्या पलीकडे गेले, विश्वासणाऱ्यांच्या न्यायाच्या पलीकडे नाही. तुम्हाला तुमचं काम तपासलं जाणार आहे. हालेलुया. सार्वकालिक न्यायाच्या पलीकडे गेले. पापातून तुम्ही बाहेर आले, हो, सार्वकालिक न्यायाच्या पलीकडे गेले, तो न्याय तुमच्यावर येणार नाही, ही गोष्ट अत्यंत खरी. पण तुमचं काम तपासलं जाणार आहे, तुमचं जीवन तपासलं. तुम्ही काय केलं, कारण तुम्हाला प्रतिफळ द्यायचं, तुम्हाला बक्षीस द्यायचं, मुकुट द्यायचं. आणि समजा जर तुम्हाला तुमचं काम जर परफेक्ट नसेल, व्यवस्थित नसेल, तर तुम्हाला मुकुट नाही, प्रतिफळ नाही. तुम्ही असणार स्वर्गामध्ये खरे, पण प्रतिफळ नाही. पण अशा प्रकारचं जीवन नको आहे. प्रभू तुमच्याकडून मला मुकुट हवं. बायबल सांगतं युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील ते लोक, जे लोक पुष्कळांना धार्मिकतेकडे वळवणार आहे. हालेलुया. पुष्कळांना धार्मिकतेकडे वळवणार आहे. बायबल सांगतं की त्यांचे पाय किती मनोरम दिसतात, जे सुवार्थ सांगून आले. हालेलुया. सुवार्थ सांगून आले. पर्वतावरून येताना किती पाय मनोरम दिसतात, कारण ते शांतीची सुवार्थ घेऊन येतात. हालेलुया. तुमचे पाय मनोरम आहे. परमेश्वराने तुम्हाला ताऱ्याप्रमाणे चमकण्यासाठी बोलवले. एक निष्क्रिय एस्तेर पासून सक्रिय एस्तेर पर्यंत तिचं जीवन बदललं. आणि एस्तेरच्या द्वारे परमेश्वराने एक मोठं काम केलं. बायबल सांगते त्या ठिकाणी, मी त्या स्लाइड मध्ये हे टाकलेले आहे की एक स्त्री काय काय करू शकते. एक स्त्री प्रार्थना करू शकते. म्हणजे एकाच केवळ हे स्त्रियांसाठी नाहीये, बरं, हे पुरुषांसाठी सुद्धा आहे. त्या स्त्रीने हे केलेलं आहे, एस्तेरने हे केलं. एस्तेरचं जीवन जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी, केवळ स्त्रियांसाठी नाही, तर प्रत्येकासाठी एक आदर्शवंत जीवन. ती निष्क्रिय होती, अज्ञानी होती, पण ती नंतर सक्रिय झाली. केवळ मर्दकाईचं जीवन नाही बदललं, तर प्रत्येक यहुदी माणसाचं जीवन बदललं. आणि बायबल सांगतं की त्या दिवसापासून यहुद्यांचा जो दिवस आहे तो यहुद्यांसाठी एक सणाचा दिवस झाला. हालेलुया. हालेलुया. एका स्त्रीद्वारे संपूर्ण वंश वाचवण्यात आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका वंशाला वाचवण्यासाठी एका स्त्रीचा उपयोग करून घेतला परमेश्वराने. तुम्हाला वाटत असेल की माझ्या कुटुंबाला कोण वाचवेल? तुम्हीच ती व्यक्ती आहात की ज्याच्याद्वारे कुटुंब वाचणार आहे. तुम्हीच ती व्यक्ती आहात की ज्याच्याद्वारे समाज बदलणार. हालेलुया. तुम्हीच ती व्यक्ती आहात की तुमच्या अनेकांच्या कुटुंबासाठी तुम्ही कारण ठरणार. लक्षात घ्या, अनेकांच्या जीवनाचं बदल घडवण्यासाठी तुम्ही कारण ठरणार. हालेलुया. कारण एक व्यक्ती जेव्हा शिकतो ना कुटुंबामध्ये, अगोदर असं शिक्षण नव्हतं जास्तीत जास्त, पण तुम्हाला माहिती आहे एक व्यक्ती शिकायचा कुटुंबात आणि संपूर्ण फॅमिली बदलायची, संपूर्ण जीवन बदलायचं, फॅमिलीचं संपूर्ण जीवन बदलायचं. एखादा सरकारी नोकरी लागायची आणि त्याचं संपूर्ण घराण्याचं परिवर्तन व्हायचं. परिवर्तन कसं व्हायचं की ते त्याचं घर बांधलं जायचं, गरिबी हटायची, बऱ्याच गोष्टी व्हायच्या. कारण एक व्यक्ती शिकायचा आणि एका व्यक्तीला नोकरी लागल्यामुळे संपूर्ण परिवारावर परिणाम व्हायचा. जर एका व्यक्तीचं स्थान होतं ना, तर संपूर्ण कुटुंबावरती त्याचा परिणाम होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण लक्षात घ्या, मी पास्टर आहे, मी देवाचा सेवक आहे आणि माझ्याद्वारे अनेकांच्या जीवनासाठी, माझ्या कुटुंबातल्या अनेकांसाठी मी आशीर्वादाचं कारण ठरलेलं आहे. अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, ही गोष्ट वेगळी, पण माझ्या कुटुंबातला मी देवाचा एक प्रथम सेवक आहे. लक्षात घ्या, मी माझ्या कुटुंबातलं मोठं व्यक्ती म्हणून, प्रथम फळ म्हणून परमेश्वराने माझी निवड केली. आणि ज्यावेळेस परमेश्वराने माझी निवड केली त्यावेळेस माझ्या बहिणीची पण परमेश्वराने निवड केली. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबासाठी मी आशीर्वादाचं कारण ठरलो, कारण माझ्या नंतर तिचं पण बायबल कॉलेज झालं, ती पण एका पालकाची पत्नी झाली. कारण परमेश्वर आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अशाच प्रकारे काम करतो. एक व्यक्तीला निवडलं जातं आणि अनेकांसाठी तो आशीर्वादाचं कारण ठरतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला एक व्यक्ती हवा असतो आणि त्या व्यक्तीद्वारे परमेश्वर अनेकांच्या जीवनासाठी एक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीची रोपणी करतो. जसं अब्राहमाला परमेश्वराने निवडले, इसाक निवडण्यात आला, याकूब निवडण्यात आला, इस्रायल वंश निवडण्यात आला, यहुदी लोक निवडण्यात आले आणि तुम्ही आणि मी निवडण्यात आलो. हालेलुया. एकच व्यक्ती बाहेर निघा, तुम्ही बाहेर निघा, परमेश्वर काम करेल. सक्रिय बना, आजपासून बाहेर पडा. अज्ञानी राहू नका, तर ज्ञानी बना. बायबलचं सगळ्या गोष्टीचं ज्ञान करून घ्या, माहिती करून घ्या. आणि मी तुम्हाला खात्री देतो, आत्मिक ज्ञान कधीही तुम्ही जीवनात घेतलेलं वाया जाणार नाही. हालेलुया. प्रार्थना केलेली वाया जाणार नाही, सुवार्ता सांगितलेली वाया जाणार नाही. मी नेहमी बोलत असतो की देवाची सेवा करणाऱ्यांच्यावरती एक विशेष फेवर असतो.
बाजूला सांगा, देवाची सेवा करणाऱ्यावर एक विशेष फेवर असतो. फेवर ज्याला आपण म्हणतो की देवाची एक वेगळी कृपा असते, की जे केवळ सुवार्ता सांगतात, देवाचं वचन घेऊन जातात, त्यांच्यावरतीच ते विशेष असते. हालेलुया. आणि तुम्हाला खात्री पटू दे याची, की तुम्ही सेवेसाठी एखादा छोटासा भाग जरी उचलला तर तुम्ही त्या फेवर मध्ये या लगेच. प्रेज द लॉर्ड. कारण मला माहिती आहे की देव त्याच्यासाठी स्वर्ग उभा असतो नेहमी. त्याच्या संकटात, त्याच्या अडचणीमध्ये तो व्यक्ती निराश होईल, संकटात अडचणीत तो नाराज होईल, त्याला असं वाटेल की देव मला सोडला, पण देव त्याला कधी सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण देवाला ठाऊक असतं की हजारो लोकांना वाचवण्यासाठी हा माझा माध्यम आहे, हा माझा माध्यम आहे, अनेक लोकांना वाचवण्यासाठी हा माध्यम आहे. याला पडू द्यायचं नाही म्हणजे बाकीचे पडणार नाही, हे त्याला माहिती असतं. तुम्ही कुणाला वाचवणारच नसाल तर तुम्ही पडला काय आणि उठला काय, काय फरक पडतो कुणाला? तर स्वर्ग तुमच्यासाठी उभा त्याच वेळेस राहील ज्यावेळेस तुम्ही कोणासाठी उभे आहात. प्रेज द लॉर्ड. येस, ते उभे राहील आणि त्यासाठी देव उभा होता. बरं, हालेलुया. हमान इतका राजाच्या नंतर दुसरं स्थान असणारा हमान होता त्या दरबारामध्ये, पण हमानाला परमेश्वराने खाली खेचलं आणि मर्दकै जो नोकरासारखं जीवन जगत होता, देवानं हमानाची जागा त्याला दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला केवळ एस्तेर जबाबदार होते, एस्तेर जबाबदार, मर्दकै नाही तर एस्तेर जबाबदार. आणि एस्तेरच्या द्वारे परमेश्वराने हे मोठं काम केलं. एस्तेर निर्णय घेतला आणि तिच्याद्वारे, एक स्त्री कमजोर नाहीये, एका स्त्रीद्वारे एक मोठं काम होऊ शकतं. आज तुम्ही या महिला दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगत आहे की स्त्रियांच्या द्वारे परमेश्वर या जगामध्ये अजून भरपूर गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि देवाच्या बऱ्याच सेविका आहेत की ज्याच्याद्वारे अनेकांचं जीवन बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. देवाची सेविका जॉयस मायर असेल, कॅथलिक कुलमन असेल, यांच्याद्वारे अनेक मोठे चमत्कार घडवून आणले. अनेक देवाच्या अशा सेविका आहेत ज्यांची नाव सुद्धा कोणाला माहिती नाही आहे. अशा बऱ्याच देवाच्या सेविका आहेत की ज्यांच्याद्वारे परमेश्वराने एक अद्भुत सेवा उभी केलेली आहे, अद्भुत काम उभं केलेलं आहे. अनेक देवाची लोक आहेत की ज्यांच्या जीवनात काहीही नव्हतं, पण देवाने त्यांना एक त्यांची निवड केली, त्यांनी समर्पण केलं आणि अद्भुत चमत्कार त्यांच्या झाले. आणि त्यांच्या जीवनात काही नव्हतं. गेल्या आठवड्यामध्ये मी एका हे वाचत होतो, एक स्टोरी वाचत होतो. याच्याविषयीची स्टोरी होती, संजीवन आलेली स्टोरी होती. संजीवन कसं आलं, संजीवनाची सुरुवात युरोपमध्ये कशी झाली याची एक स्टोरी वाचत होतो मी. 19व्या शतकातली ती स्टोरी आहे, ती कहाणी आहे. आणि एक व्यक्ती होता जो कोळशाच्या खाणीमध्ये काम करत होता, कोळशाच्या खाणी. तो व्यक्ती पास्टर नव्हता, तो व्यक्ती लीडर नव्हता मंडळीतला, काही नव्हता, कोळशाच्या खाणीत काम करणारा होता. आणि त्या स्टोरीमध्ये ती रिअल स्टोरी आहे, वेल्सची संजीवन त्याला म्हणतात. आणि तुम्ही कधी तुम्हाला वाचायला मिळालं नेटवरती, वाचायला मिळेल, इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे, तो तुम्ही वाचू शकता, विकिपीडियावरती आहे. तर त्या स्टोरीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या व्यक्तीनं प्रार्थना करायला चालू केली की प्रभूजी संजीवन हवाय माझ्या शहरात, मला ह्या गावामध्ये संजीवन हवाय, मला ह्या कोळशाच्या खाणीत संजीवन हवाय, माझ्यासोबत काम करणाऱ्या कामगारांच्या मध्ये मला संजीवन हवंय. आणि देवानं त्या कामगाराची प्रार्थना ऐकली. त्या कामगाराची प्रार्थना ऐकली. आतापर्यंत झालेल्या संजीवनामध्ये सगळ्यात प्रभावी संजीवन म्हणतात त्या संजीवन, प्रेमचं संजीवन. मी शिकवणार आहे तुम्हाला ती कसं होतं, काय होतं. आणि त्या संजीवनाचा भाग असा आहे की प्राण्यांचं देखील जीवन बदललं होतं, प्राण्यांचं देखील जीवन बदललं होतं त्या संजीवनात. लोकांचं जीवन बदललं, पण प्राणी विसरले की आम्हाला सांगणारे माणसं कोण आहेत. कारण ज्यावेळेस कोळशाच्या खाणीत लोकांनी शिव्या द्यायच्या बंद केल्या, लोकांचं अंतःकरण बदललं, वाईट बोलायचं त्यांना बंद केलं. आणि प्राण्यांना सवय होती शिव्या ऐकण्याची, वाईट गोष्टी ऐकण्याची आणि त्या ऐकूनच पुढे चालण्याची. आणि प्राण्यांना प्रश्न पडला की हे शिव्या नाहीयेत, हे वेगळंच काहीतरी बोलतात, आम्ही ऐकायचं काय? कारण लोकांचं जीवन बदललं, अंतःकरण बदललं, कोळशाच्या खाणीतल्या लोकांचं जीवन बदललं. आणि एक सामान्य माणूस होता संजीवनासाठी काढलं, सामान्य व्यक्ती, राजा नव्हता, पास्टर नव्हता, लीडर नव्हता, मंडळी पुढारी नव्हता, काही नव्हतं, केवळ कोळशाच्या खाणीत काम करणारा व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल की मी कोण आहे? एस्तेर तर राणी होती, तिच्याकडे पद होतं, राजकारणात चालवण्याच्या गोष्टी होत्या. नाही, परमेश्वर सगळ्यात लहान असणाऱ्या व्यक्तीकडून सुद्धा काम करून तुम्हाला वाटू देऊ नका की एस्तेरकडे अधिकार होता म्हणून काम करून घेतलं. नाही, देवाला एक माणूस हवाय आणि तो माणूस कदाचित मग मेंढपाळ असेल, दाविदासारखा, कदाचित तो एखादा सामान्य मुलगा असेल, शमूएलासारखा अत्यंत सामान्य अशा प्रकारचा घरातला व्यक्ती असेल, तो लहान असेल, पण देवाने त्याला बोलवलं. याजकाला जी गोष्ट सांगितली ते शमूएला सांगितली परमेश्वराने. हालेलुया, हालेलुया. जो गाढवाच्या शोधात निघालेला शोध असेल,
एकदम अत्यंत लहान असलेला असा व्यक्ती बन्यामीन वंशातला, पण देवाने त्याची निवड केली आणि आज परत दिलं. हालेलुया. परमेश्वरासाठी तुम्ही छोटे जरी असला तरी महान आहात, पण तुमचं समर्पण पाहिजे. माझं एस्तेर सारखं तुम्ही समर्पण करा आणि मी म्हणा की मी माझा नाश झाला तरी चालेल, पण देवाचं काम मी करा. प्रेज द लॉर्ड. प्रभू माझ्याद्वारे काम करणार. हालेलुया. प्रभू तुम्हा सगळ्यांना खूप आशीर्वादित करो आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू तुमच्याकडून अद्भुत अद्भुत काम करून घेऊ. आमेन. आमेन. केवळ बहिणींच्याकडूनच नाही तर भावांच्याकडून सुद्धा परमेश्वर अद्भुत काम करू. हालेलुया. या आपण सगळेजण डोळे बंद करूया, उभे राहूया.